पेपर 50 पेक्षा जास्त आर्टिकल मॅडमचे प्रसिद्ध आहेत. मॅडमचा अनुभव खूप दांडगा आहे. मॅडमला ज्यांना प्रबोधिनी इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजी येथील 40 पेक्षा जास्त वर्षाच्या कार्याचा अनुभव आहे. अध्यापनाच्या अनुभवाचा विचार करता मॅडमनी ज्युनियर कॉलेज, अंडर ग्रॅज्युएट कॉलेज, ग्रॅज्युएट कॉलेज तसेच पोस्ट ग्रॅज्युएशनला अध्यापन केलेले आहे. त्यातील त्यांचे काही महत्वाचे अध्यापनाचे विषय म्हणजे मेजरमेंट इन इव्हॅल्युएशन, सायकोलॉजिकल टेस्टिंग, रिसर्च मेथडॉलॉजी, स्टॅटिस्टिक्स अँड सोशल सायकोलॉजी आहे. संशोधनाच्या अनुभवाचा विचार करता मॅडमनी 30 रिसर्च प्रोजेक्टमध्ये कार्य केले आहे. त्या संशोधनाचे वर्कशॉप सुद्धा आयोजित करतात. त्यांचे संशोधन कार्य हे आर्टिकल्स, कॉन्फरन्सेस, सेमिनार तसेच जर्नलच्या माध्यमातून प्रकाशित झाले आहे. त्यांचे संशोधन विषय म्हणजे विमन लिडरशिप, क्रिएटिव्ह थिंकिंग, टेस्ट डेव्हलपमेंट, सेल्फ कन्सेप्ट हे आहेत. तसेच त्यांनी 7 विद्यार्थ्यांना पीएचडीचे गायडन्स केलेले आहे. तसेच त्यांच्या रिसर्चच्या गायडन्स अँड काउन्सिलिंग संदर्भात सांगायचं म्हणजे त्यांनी मानसशास्त्रीय इन्स्ट्रुमेंट विकसित केले आहे. ते म्हणजे मायसेल्फ इन अ ग्रुप, एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन क्वेश्चनायर, फॅमिली कल्चर इन्व्हेंटरी यांचा समावेश होतो. मॅडमला मानसशास्त्र विभागाचा प्रमुख म्हणून 9 वर्षाचा अनुभव आहे. तसेच त्या वेगवेगळ्या व्यावसायिक संस्थेच्या मेंबर आहेत. त्यापैकी खालीलप्रमाणे काही संस्था अशा आहेत: मेन्सा युनिक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ हाय इंटेलेक्च्युअल्स, इंडियन असोसिएशन ऑफ ह्युमन बिहेवियर, इंडियन असोसिएशन ऑफ अप्लाइड सायकोलॉजी याच्या त्या लाईफ मेंबर आहेत. इंडियन असोसिएशन ऑफ स्कूल सायकोलॉजिस्टच्या फाउंडर मेंबर आहेत. तसेच बोर्ड ऑफ स्टडीज इन ह्युमन डेव्हलपमेंट या SNDT मुंबई युनिव्हर्सिटीच्या त्या मेंबर आहेत. तसेच मेंबर ऑफ नॅशनल असोसिएशन ऑफ सायकोलॉजीच्या त्या आहेत. तसेच त्या मेंबर ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या आहेत. अशा प्रकारे त्या विविध संस्थेच्या मेंबर आहेत. मॅडमचा परिचय माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीने सांगणे हा फार मोठी गोष्ट आहे. तरी पण माझ्या कुवतीनुसार मी मॅडमचा छोटासा हा परिचय सांगण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी तो ऐकून घेतला त्याबद्दल आपले मी सर्वांचे आभार मानते व धन्यवाद देते आणि इथेच माझे परिचय थांबविते. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी पटवर्धन मॅडमला विनंती करते की त्यांनी आपण घेतलेल्या सत्रावर थोडे मार्गदर्शन करावे आणि आपण नंतर चर्चासत्राला सुरुवात करूया. येस मॅम, बोला प्लीज. मॅम थोडा बहुतेक आवाज थांबून येतोय. मला पहिल्यांदा धन्यवाद द्यायचे आहेत. नाही मॅम, बहुतेक नेटवर्कचा काही इश्यू येतोय, आवाज पोहोचत नाही तुमचा आमच्यापर्यंत. नाही, थोडा मॅडम क्रॅक होतोय आवाज, पण नेटवर्क सेट व्हायला एखाद मिनिट लागेल. हॅलो.
मॅडम आपल्याला एक करता येईल, आपण डिस्कनेक्ट होऊन पुन्हा रिकनेक्ट करता येईल. हो, तुम्ही एंड मीटिंग करू शकता किंवा लिव्ह मीटिंग करू शकता, नंतर पुन्हा तुम्हाला जॉईन करून घेऊ. एक मिनिट. आता येतंय काय करायला? थोडा इंटरप्ट होतोय आवाज, म्हणजे क्लिअर नाही. ठीक आहे, मग काय करू मी लिहून देतो आणि पुन्हा join करू का? येस मॅम, येस एक्झॅक्टली. हा, मी लिहून देते. ठीक ठीक मॅम, ठीक. डॉक्टर वनिता पटवर्धन मॅडम पुन्हा जॉईन होईपर्यंत थोड्या इन्स्ट्रक्शन आपण वर्कशॉप बद्दल जे पार्टिसिपंट जॉईन झालेले आहेत मीटिंग मध्ये त्यांना सांगायचं झालं म्हणजे की जेव्हा हा शेड्यूल डिक्लेअर केला होता डॉक्टर दिनेश कुमार सातंगे सरांनी, त्यामध्ये क्विजच्या बाबतीत आम्ही दुसऱ्या दिवशी 11 वाजताची वेळ तुम्हाला दिली होती सबमिशनसाठी डे 1 ची. तर त्या क्विजला सबमिशनची वेळ आम्ही वाढवली आहे. थोडा पार्टिसिपंटच्या रिक्वेस्ट होत्या. काल डे फर्स्ट आणि इनॅग्रल फंक्शन असल्यामुळे टेक्निकल काही अडचणी आल्या आणि वेळ जास्त लागला. त्यामुळे आम्ही डे 1 च्या जेवढ्याही असाइनमेंट असतील किंवा ज्या क्विज आहेत त्या तुम्ही दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत सबमिट करू शकता. ही लिंक डे 1 च्या क्विजची आम्ही ओपन करून ठेवलेली आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही डे 1 च्या क्विजला सॉल्व्ह करू शकता. फीडबॅक लिंक ओपन आहे. डे 2 ची जी क्विज आहे ती पण ओपन झालेली आहे. फीडबॅक लिंक पण ओपन झालेली आहे. आणि वेळोवेळी येणारे प्रश्न जे असतील आपल्या पार्टिसिपंटचे त्यांना एक प्लॅटफॉर्म आम्ही अवेलेबल करून दिला आहे. आपल्या वेबसाईटवर क्वेश्चन्स अँड क्वेरी म्हणून एक टॅब आहे, एक पेज आहे. या 6 दिवसात होणारे जे 12 सेशन्स आहेत त्या बाबतीत तुम्हाला केव्हाही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही झूम मीटिंगला जर मांडू नाही शकला तर तुम्ही वेबसाईटवर त्याला पोस्ट करू शकता. मॅडम आपण लिव्ह झालात का? नाही, आपण ऍक्च्युली या मीटिंग मधून लिव्ह नाही. एकदम मला असं वाटतं तुम्ही डिस्कनेक्ट होऊन पुन्हा कनेक्ट व्हायला पाहिजे. हो, माझं लिहून म्हणजे ते लिहून होतच नाहीये. लिहून होत नाहीये. अच्छा, तुम्ही लिव्ह तिथनं होत नाहीये ना? बरं ठीक आहे, 1 मिनिट मॅडम. मॅडम इथनं तुमच्या पार्टिसिपेशनला आम्ही रिमूव्ह करतोय. तुम्ही पुन्हा जॉईन व्हाल. हो हो. डे 1 ला आपण 2 सेशन्स घेतले आहेत. त्या 2 सेशन मिळून 6 ते 7 व्हिडिओ आपण छोट्या साईजचे आपण अपलोड केलेले आहेत. हे व्हिडिओ आपल्या वेबसाईटवर पूर्ण 6 दिवसापर्यंत अवेलेबल राहतील. आपण क्विज जरी सबमिट केलेली असेल तरी पण व्हिडिओ ऍक्सेस तुम्हाला 6 दिवसापर्यंत
राहील, जेणेकरून विषयासंबंधित तुम्हाला वेळेच्या अभावी जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल किंवा विषयाला व्यवस्थित समजून घेतलं नसेल तर येत्या 6 दिवसापर्यंत, पहिल्या दिवसापासून तर 6 दिवसापर्यंतचे सगळे व्हिडिओ तुम्हाला वेबसाईटवर अवेलेबल राहतील. परत विचारून जाईल. No, not always. Your microphone is आपल्याला माहित आहे की थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे. आपण जे काही प्रश्न विचारणार आहात निश्चित मला असं वाटते की या माध्यमातून आपलं जे काही समाधान आम्ही नक्कीच करू. परंतु काही काही गोष्टी अशा असतात की वेळेवर हे सगळं हाताळताना खूप सारे टेक्निकल प्रॉब्लेम निर्माण होतात. मला असं वाटते की याही बाबतीमध्ये आम्ही असं एक हे आहे की आपण मेलवर जरी प्रश्न आमच्या टाकले तर आपल्याला सगळ्यांना मेल ऍड्रेस माहीतच आहे. तो मेल ऍड्रेसवर जरी आपण पत्र टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण तुमच्या मेलवर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण देणार आहोत. जे आजचे जे वक्ते आहेत त्या वक्त्यांना आपण मेल पाठवून त्यांच्याकडून आलेले जे उत्तर राहतील ते आपल्याला तुम्हाला सुद्धा आम्ही फॉरवर्ड करणार आहोत. त्याच्यामुळं थोडा इंटरप्ट जरी झाला असला तरी प्रत्येक जितके लोक आपल्या इथे काउन्सिलर म्हणून जे काम करणार आहेत तर निश्चित मला असं वाटतं की त्या प्रत्येकाचं समाधान हे झालं पाहिजे. कारण विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग हे तुम्हाला करायचं आहे या माध्यमात. मला असं वाटते की याबद्दल आमचा थोडा व्हिडिओ सुरू होईपर्यंत नीट सुरू होईपर्यंत मी पंकज सर विनंती करतो की आपण सुद्धा एक या सेशन बद्दल आपलं मत व्यक्त करावं. पंकज वसाडकर सर. पंकज वसाडकर सर आपला अनम्यूट करा. म्यूट आहे तुमचा आवाज येत नाही. हा आता येतोय आता येतोय. ओके. सर्वांना नमस्कार. आणि आजचा दुसरा दिवस सत्राचा आपण त्याच संख्येने परत एकदा जॉईन झाला त्याच्याबद्दल खरंच आनंद आहे. फक्त हो म्हणजे हे एक फार मोठं गुड असतं की यावेळेला किती येणार आणि पुढे किती येणार. तांत्रिक बाजू आणि वक्त्यांची तळमळ याच्यातनं आपण सुवर्ण मध्ये साधूया. काल जसं पाटील सरांनी सांगितलं तर आज आपण सगळी मंडळी शिक्षण क्षेत्रातली कार्यरत आहात. आपापल्या क्षेत्रात आपण तज्ज्ञ आहात. फक्त आपण एक पथ्य पाळू. मला असं वाटतं की जर तुम्ही सलगपणे सगळे विषय जर बघितले, नीटपणे उपविषय जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की कुठल्या सत्राला कुठली प्रश्न आपण विचारू शकतो. होईल काय यामध्ये की आपण मनामध्ये प्रश्न आला आणि चटकन प्रश्न विचारला, समाधान होईल. नाही होणार अशातला भाग नाहीये. किंबहुना एखाद्या वेळेला आपल्या मनात तो प्रश्न चेंगळत राहील की अरे मला हा प्रश्न विचारायचा होता. पण जर सुसूत्र आखणी करायची आपल्याला योग्य त्या तज्ज्ञ व्यक्ताकडनं ती उत्तर जर मिळवायची आहेत तर मला असं वाटतं की सेशन्सचे पूर्ण जर आपण विषय आणि उपविषय बघितले आणि त्यानुसार विषयानुसार जर आपण जर वक्त्यांना प्रश्न विचारली तर खूप सोपं होईल सर. दुसरी बाजू अशी आहे की पीपीटीज तुम्हाला सगळ्या मिळणार आहेत. म्हणजे ते काही राखीव असं नाहीये. तुम्ही वेबसाईटवर केव्हाही आला तर तुम्हाला पीपीटी मिळेल, व्हिडिओज पाहायला मिळेल. काल संध्याकाळी डॉक्टर श्रीकांत पाटील सरांसोबत बोलणं झालं. त्याची पुढची आखणी सुद्धा ते तुम्हाला सांगतील. जी आपल्याला प्रायोगिक तत्वावर एक उपक्रम राबवायचा आहे तो. आजच्या सत्राबद्दल मला असं वाटतं मॅडम जॉईंट होईपर्यंत मला काही मंडळी दिसतात आहेत. सो मे आय रिक्वेस्ट समवन की
सचिन तायवाडे सर दिसतात या ठिकाणी मला. त्याच्यानंतर सचिन तायवाडे सर आहेत. रमाकांत सर पण आहेत. शशिकांत वानखडे सर ज्येष्ठ म्हणून आपल्यामध्ये आहेत. श्वेता सातुरकर मॅडम आहेत. तर मी शशिकांत सरांना 1-2 प्रश्न म्हणजे या सत्राचं हे विचारतो आणि त्याच्यातनं आपण उकल करूया. चालेल? मे आय स्पीक विथ डॉक्टर वानखडे सर? हा बोला. वानखडे सर, आपण बोलू इच्छिता माझ्यासोबत? आपल्याला आवाज येतोय माझा? शशिकांत वानखडे सर तुमचा जो अनम्यूट करा. माईक अनम्यूट करा तुमचा. शशिकांत आता येतोय. बोला. थँक्यू पाटील सर. आपण हा संवाद दुतर्फी ठेवला मुद्दा म्हणून की त्यांची काही मतं आपल्यापर्यंत पोहोचावीत म्हणून. वानखडे सर, आपण ज्येष्ठ आहात, शिक्षण क्षेत्रामध्ये बरेच वर्ष काम करता. माझं एक म्हणणं आहे, तुम्हाला संपूर्ण विषयाची कल्पना आवडली का? निश्चितच आवडली आहे सर. आणि आपण मी विनंती करतो, आपण एका वाक्यात उत्तर याच्यासाठी, कारण की तोपर्यंत वनिता पटवर्धन मॅडम येतील. चित्रा सोनी मॅडम आपल्याला टच झालेल्याच आहेत. जर चित्रा सोनी मॅडम पहिले असतात तर आपण त्यांचं घेऊ. हा आपण फिलर भरूया, म्हणजे इतर लोकांची मतं मला कळू शकेल. विषय संयुक्तिक वाटतोय सर आपल्याला? हो सर, बरोबर आहे. बरं, उपविषयांमध्ये काही बदल व्हावे पुढे असं तुम्हाला सुचवायचं आहे? सध्या जर जे 2 दिवसाचे विषय ऐकले आहेत आपण, ते अतिशय व्यवस्थित आहेत. पण काही आमचे सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे जे विद्यार्थ्यांचे आम्ही जेव्हा शेअर करतो, एक्झॅक्टली, एक फ्रस्ट्रेशनचा प्रॉब्लेम फार आहे सर विद्यार्थ्यांमध्ये. नाही, ड्युरिंग होम म्हणजे प्लीज, प्राध्यापक मंडळींमधलं फ्रस्ट्रेशन की विद्यार्थ्यांमधलं? विद्यार्थ्यांमध्ये. आपला सध्या संबंध विद्यार्थ्यांशीच आहे. अच्छा. तर मला काळजी वाटतं, म्हणजे मला स्वतःला एक खूप काळजी असते की काउन्सिलरला जर काउन्सिलिंगची गरज पडली तर त्याला कुठे न्यावं. नाही, म्हणून फ्रस्ट्रेशन हा प्रश्न आला. हा जो आहे विद्यार्थ्यांच्या संदर्भात, जो रोजगाराचा जो प्रश्न आहे सध्या, म्हणजे त्यांना अजिबातच काही चान्सेस दिसत नाहीत. अशा परिस्थितीत आपण त्यांच्यासमोर कसं काय चित्र उभं करावं किंवा त्यांना कशी काय आशा द्यावे, आशेचं चित्र त्यांच्यासमोर उभं करावं, हा एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्या समोर आहे. सर, मी जर तुम्हाला 10 पैकी मार्क द्यायला सांगितले तर तुम्ही अंदाजे आखणीबद्दल? हॅलो, तुमचा आवाज येत नाहीये सर. हॅलो, आवाज. वसाडकर सर, आपण म्यूट केलाय का? वसाडकर सर? नाही, मला एक फोन आला. बरोबर. नाही, आता आवाज ऐकू? सर, आपल्या दुसऱ्या सोनी मॅडम जॉईन होत आहे आता लगेच. त्यांचं पहिल्यांदा आपण घेऊया, नंतर मग आपण चर्चा. आणि आपल्याला भरपूर वेळ आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सोनी मॅडम जॉईन होत आहे. सोनी मॅडम आहेत आपल्याला जॉईन. सोनी मॅडम जॉईन झाल्या आहेत. मॅडम, परिचय सुरू करा. परिचय द्या मॅडमचा. सुरू. चित्रा सोनी मॅम, मी यांचे मनपूर्वक स्वागत करते आणि मॅमचा परिचय देण्याकरिता वनिता राऊत मॅमला आमंत्रित करते. नमस्कार. या ठिकाणी डॉक्टर चित्रा सोनी मॅडम यांचा परिचय द्यायचं सौभाग्य मला लाभलं. एका स्टुडंटसाठी एका टीचरचा परिचय करून देणं खरंच भाग्याची गोष्ट असते. सोनी मॅडमचा परिचय करून देत असताना शब्द कमी पडतील अशा प्रकारचा परिचय बायोडेटा मॅडमचा आहे, पण तरीही माझ्या परीने मी तो वाचण्याचा आपल्यासमोर प्रयत्न करते. डॉक्टर चित्रा रघुनाथ सोनी, SNDTला मॅडम प्राध्यापक होत्या एज्युकेशन महाविद्यालयाला. असे प्रोफेसर म्हणून त्या रिटायर्ड झाल्या. मॅडमचं क्वालिफिकेशन BSc झालंय, MAd केलंय मॅडमनी, MPhil झालंय आणि PhD झालंय एज्युकेशनमध्ये. मॅडमला प्रगल्भ असा शिक्षण क्षेत्रात अनुभव आहे. 35 इयर्सचा शैक्षणिक अनुभव मॅडमच्या गाठी आहे. मॅडमनी सुरुवातीला ॲज अ शिक्षक म्हणून अशोक विद्यालय इथे शिक्षकाची काही वर्ष नोकरी केली आणि त्यानंतर त्या एज्युकेशन सेक्टरमध्ये आला. सध्या मॅडम जानकीदेवी बजाज फाउंडेशनला
CSR प्रोजेक्टवरती काम करतात आणि जानकीदेवी बजाज प्रोजेक्टच्या अंतर्गत PCMC मधल्या 73 प्रायमरी शाळांमध्ये मॅडम 73 शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्टवरती मॅडम सध्या ॲडवायझरी म्हणून काम करत आहेत. वेगवेगळ्या बोर्डाच्या मॅडम मेंबर्स आहेत, BOSच्या मेंबर आहे, MITच्या, त्यानंतर शिक्षणशास्त्र परिभाषा कोशाच्या त्या मेंबर आहेत. अशा विविध क्षेत्रांमध्ये मॅडम कार्यरत आहेत. मॅडम PhDच्या गाईड आहेत. त्यांच्या अंडरमध्ये 9 विद्यार्थी आतापर्यंत PhDचा गायडन्स घेऊन आपली PhD पूर्ण केलेली आहे. विविध रिसर्च प्रोजेक्टवरती सोनीबाईंचं वर्चस्व आहे असं म्हणायला हरकत नाही. वेगवेगळ्या विषयांवरती हातखंडा मॅडमचा आहे. त्यातले काही विषय, इतके सगळे विषय आहेत की वाचायला कमी पडतील, तर त्यातले काही विषय ज्याच्यामध्ये मॅडमची अगदी एक्सपर्टी आहे ते मी आपल्यासमोर सांगते. मॅडमनी comparative study of effectiveness of various feedback system of micro teaching याच्यावरती एक रिसर्च प्रोजेक्ट केलेला आहे. स्पॉन्टेनियस क्वेश्चन आज बाय द अर्बन अँड रूरल स्टुडंट याच्यावरती मॅडमने एक रिसर्च प्रोजेक्ट केलेला आहे. मल्टिपल इंटेलिजन्स वरती एक रिसर्च प्रोजेक्ट मॅडमचा झालेला आहे. CERTच्या प्रोजेक्टवरती सुद्धा विविध प्रोजेक्ट मॅमने केलेले आहेत. त्यानंतर सोहनी मॅडमबद्दल विशेष सांगायचं झालं की सोहनीबाई ह्या फुल ब्राईट स्टुडंटची स्कॉलरशिप त्यांना मिळाली. त्यांची अचिव्हमेंट्स आता यानंतर मी तुम्हाला सांगते आहे. नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मॅडमला मिळालेली आहे. त्यानंतर फर्स्ट प्राइज इन एज्युकेशन रिसर्च सेमिनार फॉर रिसर्च स्टुडंट ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ पुणे याच्या त्यांना अवॉर्ड झालेले आहे. फुल ब्राईट स्कॉलरशिप फॉर इंटर्नशिप इन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ही त्या मॅडमला अवॉर्ड झाली आहे. ती USAची स्कॉलरशिप होती. मॅडम वेगवेगळ्या ब्रॉडकास्ट याच्यावरती सुद्धा मॅडमनी काम केलेले आहे. मॅडमला प्रोफेशनल एक्सिलन्स अवॉर्ड सिंहगड रोटरी क्लब पुणे यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे. मॅमला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड MSSTA आणि YCMU यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे. हे झालं अकॅडमिक मॅडमचा परिचय. पण मॅमचं याच्या व्यतिरिक्तही सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोलाचा हातभार आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून सगळे मॅडमला ओळखतात आणि त्या अंतर्गत मॅमनी जे काम केलंय त्याच्यामध्ये त्यांचे पुस्तकं सर्व ज्ञात आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्यांच्या. ते टोटल 13 पुस्तकांचं मॅडमनी आतापर्यंत लिखाण केलेलं आहे. मराठी भाषेमध्ये त्यांनी ते पुस्तकं लिहिली. त्यामध्ये त्यांनी मायक्रो टीचिंग, मॉडेल ऑफ टीचिंग, डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल, डेव्हलपमेंट ऑफ क्रिएटिव्ह थिंकिंग, एज्युकेशनल सायकोलॉजी, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन या सगळ्या विषयांवरती पुस्तकं लिहिलेली आहेत. आमची खूप सारी रिसर्च आर्टिकल सुद्धा पब्लिश झाली आहे. स्टेट लेवल, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल जर्नलमध्ये सुद्धा आमची वेगवेगळे आर्टिकल प्रसिद्ध झालेली आहेत. मॅडम रिसोर्स पर्सन म्हणून वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये, ओरिएंटेशन कोर्समध्ये, रिफ्रेशर कोर्सेसमध्ये, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्पमध्ये इन्व्हायटी असतात. तसेच आमचं पॅरेंट्स अँड इंडस्ट्रियल वर्कर्स सोबत सुद्धा बऱ्यापैकी खूप काम करत असतात. असा प्रगतचा असा परिचय करून देताना फार भारी वाटलंय. आणि यानंतर मॅडमला अशी आमच्या मंजुषा मॅडमला अशी विनंती करते की यानंतरचे सूत्र त्यांनी हाती घ्यावे आणि सोनी मॅडमचं पुढील कार्यक्रमाला त्यांना इन्व्हाइट करावं. थँक्यू. धन्यवाद वनिता मॅडम. यानंतर वेळेअभावी आपण डायरेक्ट प्रश्न उत्तरांच्या सत्राला सुरुवात करूया. कुणाचे प्रश्न आहेत? ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी रेज हँड करावं. वनिता राऊत मॅमचा क्वेश्चन आहे. हॅलो, नमस्कार मॅम. नमस्कार. पहिला प्रश्न मी विचारते. खरं तर तो प्रश्न बऱ्याच दिवसांपासून घोळत होता.
ऍक्च्युली काय होतंय की जेव्हा स्कूलमध्ये आपण कन्स्ट्रक्टिव्हिजमचा वापर करतो, आपलं जे सकाळचे लेक्चर होते ते अतिशय सुंदर होते. त्या कन्स्ट्रक्टिव्हिजमचा आपण जेव्हा स्कूलमध्ये वापर करतो त्यावेळेला आपण जे टूल्स वापरतो इंटरॅक्शनसाठी, ते टूल आपण कॉलेज लेवलला वापरू शकत नाही, बरोबर? तर जेव्हा कॉलेज लेवलला आपल्याला कन्स्ट्रक्टिव्हिजम वापरायचं असेल, तुम्ही ते सांगितलंय काही, पण जर समजा MA लेवलच्या मुलांना काही इंटरॅक्शन करायचे असतील किंवा काउन्सिलिंगच्या मुलांना जर इंटरॅक्शन करायचे असतील, तर त्यात अजून काही साधनांचा कसा प्रकारे वापर करता येईल असं मला थोडं विचारायचंय. म्हणजे सुरुवात मी त्यापासून करते. तरी पुन्हा हा सेशन का ठेवला? कारण आंतरक्रियेची सगळ्यांनाच आवश्यकता असते आणि त्यातून अधिक चांगलं अध्ययन होऊ शकतं. मग कॉलेज लेवलला कोणत्या? तर त्यामध्ये विविध तंत्र आहेत की एकतर प्रश्नोत्तर तर आहेच, दुसरं ब्रेनस्टॉर्मिंग करता देता येईल. म्हणजे एखादी विशिष्ट समस्या द्यायची किंवा विकासात्मक घटना किंवा एखादा प्रसंग आपल्या कंटेंटवर आधारित तयार करून मग त्या आधारे विद्यार्थ्यांना कल्पना मांडायला सांगायच्या, सांगायच्या आणि हॅलो हा आणि येतोय आवाज, येतोय आवाज. ऑस्बॉर्न यांनी ब्रेनस्टॉर्मिंग अशा प्रकारचं तंत्र सांगितलेलं आहे की जे अत्यंत उपयुक्त आहे. येस ना, मला येतोय. ओके, तर आता ग्रीन हाऊस इफेक्ट आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतं. तर मग याच्यावरती काय काय उपाय असू शकतील? प्रश्न टाकल्यानंतर अनेक कल्पना विद्यार्थी सुचवतील आणि त्या कल्पनांना कोणतंही बंधन असता कामा नये किंवा त्याचं इव्हॅल्युएशन लगेच असता कामा नये. असं जर असेल तर आपोआप वेगवेगळ्या कल्पनांना वाव त्या ठिकाणी मिळू शकेल. दुसरं एक तंत्र असं की सेमिनार, विद्यार्थ्यांनी सेमिनार देणं. तर विद्यार्थ्यांना जर आपण विविध प्रकारचे छोटे टॉपिक्स वाटून दिले, त्यांनी आधीपासून त्याची तयारी करावी आणि त्याची छोटे प्रेझेंटेशन करणं आणि इतर विद्यार्थ्यांनी ते बघणं आणि मग त्यांच्यामध्ये एक प्रकारे संवाद होईल, इतर विद्यार्थी प्रश्न विचारू शकतील. तर हाही एक म्हणजे स्वतः एक पूर्ण तयारी करायची आणि मग त्याचं प्रेझेंटेशन करायचं. तर प्रेझेंटेशन केल्यानंतर त्याची म्हणजे आपण असं म्हणतो नेहमी की एकदा शिकवणं म्हणजे जणू काही दोनदा शिकणं आहे. तर तो एक भाग होईल आणि त्याचा तो भाग अतिशय चांगला तयार होईल. शिवाय त्याबरोबरच प्रेझेंटेशन स्किल्स पण त्याची वाढतील. दुसरं एक आणखीन मॉडेल खूप छान आहे, त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की ज्युरिस्प्रुडेन्शियल मॉडेल, आणि हे अनेक ठिकाणी मी वापरून बघितलेलं आहे. अगदी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आपले जे वेगवेगळे असतात प्राध्यापकांसाठी, तर तिथे सुद्धा करता येईल की एखादा काहीतरी आपल्या कंटेंटशी निगडीत छोटा इश्यू घ्यायचा, त्याच्या दोन बाजू असतील आणि मग जे पार्टिसिपंट आहेत किंवा विद्यार्थी आहेत तर त्यांचे दोन गट तयार होतील, त्यांना त्यांचे मुद्दे तयार करायला सांगायचे आणि त्यांच्यातला एखादा प्रतिनिधी समोर येऊन ह्या दोन्ही बाजू भिन्न बाजू मांडतील आणि तिसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला आपण जज म्हणून नेमायचं आणि मग ते दोन्ही बाजू मांडण्यासाठी वेळ दिला जाईल. पुन्हा एक मिनिट पुन्हा रिकॅपिच्युलेशनसाठी त्यांना वेळ दिला जाईल. एकमेकांचे मुद्दे खोडले जातील त्याच्यामध्ये आणि शेवटी जो जज म्हणून बसलेला विद्यार्थी आहे तर तो समअप करेल किंवा एक प्रकारे सुवर्णमध्य त्यातून निघेल. कारण कुठल्याही गोष्टीच्या दोन वेगवेगळ्या बाजू असतात आणि दोन्ही बाजू समजल्याशिवाय आपण असं म्हणतो की एव्हरी कॉइन हॅज टू साइड्स. तर ह्या दोन्ही बाजू लक्षात येणं म्हणजे कुठलाही एखादा सोशल इश्यू आहे किंवा निर्णय घ्यायचा आहे तर निर्णयामध्ये
हे बरोबर की ते बरोबर, तर दोन्ही बाजू समोर आल्याशिवाय योग्य विचाराला चालना मिळणार नाही किंवा योग्य प्रकारचा दृष्टिकोन तयार होणार नाही. तर त्यासाठी हा ज्युरिस्प्रुडेन्शियल मॉडेल, तर अशा विविध तंत्रांचा उपयोग कॉलेजसाठी नक्की करता येतो. थँक्यू मॅडम. नंतरचा क्वेश्चन आलेला आहे वेदप्रकाश दोनगावकर. वेदप्रकाश दोनगावकर सर. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की कोविड-19चा विषय महत्वाचा आहेच, परंतु त्याचबरोबर माझ्यासमोर एक प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंदर्भात अनास्था निर्माण झालेली आहे आणि याचं सुद्धा कारण मी कुठतरी मानसिकतेशी जोडतो आहे. त्या संदर्भाने मग आपल्याला एक समुपदेशन करण्याचा काही प्रकार करता येऊ शकतो का आणि त्याची काय रीत असू शकते या संदर्भात कृपया मार्गदर्शन करावे. अनास्था निर्माण झाली असं एकदम विधान आपल्याला करता येणार नाही, कारण अनेक विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे स्पर्धेला उतरत असतात किंवा तयारी करत असतात. बरोबर आहे. काहींच्या मध्ये जी काही अनास्था असेल तर त्याच्या मागची काही कारणं असू शकतील. एक तर ह्या कॉलेज लेवलचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यामध्ये ही अनास्थेचं असं कदाचित असू शकेल की जो आपण कोर्स निवडला तर त्यातनं पुढे काही भविष्य आहे का, कारण म्हणजे पुढे अर्निंगच्या दृष्टीने हा आपला कोर्स किंवा हा जो विषय आता समोर चाललेला आहे तो कितपत उपयुक्त आहे. लाईफ स्किल्स असं आपण एक म्हणजे त्यांची शारीरिक वाढ पूर्ण आहे, मानसिक विकास पूर्ण आहे, एक जबाबदारी घेऊन आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची आहे, एक अर्निंग करायचे किंवा एक प्रकारे आपलं उपयुक्त आहे की नाही याबद्दल जर साशंकता असेल तर त्याबद्दल थोडीशी अनास्था असू शकेल असं मला वाटतं. तर त्यामुळे आपल्या त्या कोर्सचं जेव्हा ओरिएंटेशन आपण देतो किंवा आणखीन जेव्हा परीक्षा जवळ येते किंवा काय आणखीन, तर काही त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना बोलावून आपण जर म्हणजे व्यवसाय क्षेत्रातल्या तज्ज्ञांना बोलावून जर त्यांच्याशी इंटरॅक्शन करायला आपण दिली की त्याच्यातनं काय काय संधी आहेत बा पुढे. म्हणजे आता अगदी साधा आहे की हा काउन्सिलिंगचाच कोर्स आहे, तर याचा खरंच उपयोग होणार आहे का. तर जे आता काही खरोखर काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करतात त्यांना बोलावून जर त्यांच्याशी इंटरॅक्शन करायला दिली की त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे, कोणत्या प्रकारची आपल्यामध्ये क्षमता आणखीन वाढण्याची गरज आहे, कोणत्या प्रकारे ज्ञान वाढण्याची गरज आहे, हे जर लक्षात आलं सर्व विद्यार्थ्यांना तर ते आपोआप मोटिव्हेट होतील असं मला वाटतं. आणखी काही प्रश्न आहे का. माझा जो विषय होता कन्स्ट्रक्टिव्हिजम आणि सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम, तर तो एक खूप मोठा विषय आहे आणि म्हणजे त्याचं पूर्ण आकलन हे छोट्याशा पीपीटी मधून होणं शक्य नाहीये आणि त्यामुळे खूप त्याच्यावरती प्रयोग करत राहणं, त्याच्याबद्दल अधिकाधिक माहिती करून घेणं हे खूप उपयुक्त ठरणार आहे. इंटरनेटवर विविध प्रकारची माहिती उपलब्ध आहे, अनेक तंत्र उपलब्ध आहेत आणि त्या सगळ्याचा उपयोग जर आपण करत गेलो तर निश्चितपणे एज्युकेशनसाठी उपयोग होणारच आहे. आणि विशेषतः सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम आणि काउन्सिलिंग याचा जो परस्पर संबंध थोडासा जोडण्याचा प्रयत्न केलाय तर तो लक्षात घेतला तर काउन्सिलिंग क्षेत्रालाही त्याचा पुष्कळ उपयोग होणार आहे. हॅलो हॅलो. हा मॅडम, एक क्वेश्चन आलेला आहे. हा मी सांगते. बोला. शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ज्ञानरचनावाद वापरणे आणि इतर कॉलेजमध्ये तो वापरणे
यात काय तफावत असू शकते? परत सांगा हा. मॅम. हो, नाही आलं लक्षात अच्छा. की शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि इतर महाविद्यालय यात दोन्हीमध्ये कन्स्ट्रक्टिव्हिजम वापरता येईल का अशा प्रकारची शंका कदाचित प्रश्न विचारणाऱ्यांच्या मनामध्ये असावी. परंतु इथे शिक्षण हे महत्वाचं आहे. शिक्षणशास्त्र की ज्याच्यामध्ये आम्ही टीचर्स, वुड बी टीचर्स हे सगळे घडवतो, तर तिथेच फक्त उपयुक्त आहे असं नाही. आताच मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की अगदी जिथे जिथे लर्निंग होणार आहे तिथे सगळीकडेच कन्स्ट्रक्टिव्हिजमची तत्व खूप उपयुक्त आहे. मग त्यातली जी तंत्र आहेत त्यातली कदाचित काही प्रायमरी एज्युकेशनला उपयुक्त असतील, काही कॉलेज लेवलला उपयुक्त असतील, परंतु मग शिक्षणशास्त्र आणि इतर महाविद्यालय असा भेद करण्याचं काहीही कारण नाहीये. अनेक महाविद्यालयीन स्तरावर सुद्धा आता साधं आहे की सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम आपल्याला कोऑपरेटिव्ह लर्निंगच्या बद्दल जास्त जागरूक करतं किंवा ते वापरावं अशा प्रकारचं सुचवतं. तर कोऑपरेटिव्ह लर्निंगचे जे ग्रुप डिस्कशन आहे, राऊंड रॉबिन अशा प्रकारचं तंत्र आहे, किंवा पेअर अँड शेअर आणि त्यातून स्वतःचं काहीतरी पेअर शेअर आणि मग नंतर स्क्वेअर, की आधी स्वतः काहीतरी व्याख्या तयार करायची, मग शेजाऱ्यांनी केलेली व्याख्या आणि आपली ही पडताळून बघायची, आणि नंतर या दोघांनी मिळून आणखी 2 जणांची चर्चा करायची. अनेकांच्या दृष्टिकोनातून एक अधिक चांगल्या प्रकारची व्याख्या तयार होऊ शकते. आणि मग जे त्यातल्या त्रुटी राहिली असेल तेवढी फक्त फॅसिलिटेटर म्हणजे जो कॉलेज टीचर आहे तो सांगू शकतो. नंतर ग्रुप प्रोजेक्ट्स आहेत, तर ग्रुप प्रोजेक्ट हेही खूप उत्तम आहे. आणि आताच्या विशेषतः जिथे सोशल मीडिया वापरली जाते किंवा ज्याला वेब टेक्नॉलॉजी आपण म्हणतो, तर त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या इंटरॅक्शन्स किंवा अनेकांनी एकमेकांशी संवाद टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने साधणं, एकत्र काम करणं आणि त्यामुळे वेगवेगळे दृष्टिकोन एकत्र येऊ शकतील, तर हे सगळं सर्वच ठिकाणी उपयुक्त आहे. त्यामुळे मला स्वतःला तरी शिक्षणशास्त्र आणि अन्य कॉलेजेस याच्यामध्ये त्यामध्ये काही फरक करावा असं मुळीच वाटत नाही. हॅलो. आणखी एक क्वेश्चन आलाय पवन सरांचा. सहकार्यात्मक अध्ययन पद्धती व ज्ञान रचनावाद हे वेगवेगळे आहेत का? हे दोन्ही वेगळे आहेत असं नाहीये. तर दोन्हीमध्येही लर्निंग अधिक चांगलं होणं हीच एक अपेक्षा आहे. परंतु कन्स्ट्रक्टिव्हिजम मध्ये थोडेसे 2 प्रवाह आहेत की इंडिव्हिज्युअल कन्स्ट्रक्टिव्हिजम आणि सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम. अर्थात दोन्ही परस्परांना पूरकच आहेत. म्हणजे जसं पियाजे वगैरे यांनी इंडिव्हिज्युअल कन्स्ट्रक्टिव्हिजम ही व्यक्ती तिच्या बोधात्मक संरचनेमध्ये बदल कसे करता येतील वगैरे याबद्दल ते सांगतात. आणि सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम आपण बघितलेलं आहे आपल्या स्लाइड्समध्ये ही वायगॉट्स्कीनी काय काय सांगितलं हे अगदी थोडक्यात बघितलेलं आहे. तर त्यांनी कोऑपरेटिव्ह लर्निंग याबद्दल, तर कोऑपरेटिव्ह लर्निंग याच्यामध्ये मुख्यतः काय की व्यक्ती एकटी जी अभ्यास करते, तर ज्याला आपण झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणतो, की दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून की जिला अधिक चांगली काहीतरी माहिती आहे तिच्याकडून या व्यक्तीला ज्ञान होणं, आणि त्यासाठी आंतरक्रिया महत्वाच्या असतात. मग ती आंतरक्रिया फक्त शिक्षकाशीच असेल असं नाही. आता आपली डायव्हर्सिटी आहे. अगदी छोटासा आपला वर्ग जरी घेतला तरी भारतासारख्या ठिकाणी आपल्याकडे किंवा अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा कितीतरी भिन्नता वेगवेगळ्या पैलूंची असते. आणि मग त्यांचे विचार वेगळे असतात, दृष्टिकोन वेगळे असतात, बिलीफ्स वेगळे असतात. आणि ह्या सगळ्या व्यक्ती जर एकत्र त्यांच्या आंतरक्रियेसाठी संधी कुठेतरी मिळाली तर अधिक चांगली सोल्युशन्स यायची शक्यता असते, माहितीची चांगली भर पडण्याची शक्यता असते. आणि म्हणून कोऑपरेटिव्ह लर्निंग हे निश्चितपणे उपयुक्त आहे. या दोन्हीमध्ये काही भेद असं नाहीये. आणखी एक प्रश्न आहे शीतल महाले मॅडमचा. कॉग्निटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिजमच्या काही टेक्निक सांगता येतील का? ओके. कॉग्निटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिजम, तर याच्यामध्ये मी जे खूप सांगता येण्यासारखं आहे, पण आपण एक बघू फक्त की ब्रुनर
यांची एक थिअरी आहे. तर त्याचा थोडासा उल्लेख आपल्या पीपीटी मध्ये केलेला आहे. याच्यामध्ये काय आहे की मुख्यतः व्यक्तींनी संकल्पना आत्मसात कराव्यात किंवा प्राप्त कराव्यात. यामध्ये वेगवेगळी उदाहरणं, अयोग्य उदाहरणं, योग्य उदाहरणं मिक्स करून दिली जातात. अगदी साधं आहे. आपण जर म्हटलं की बुवा की खुर्ची, ज्यांनी अजिबात कधीही खुर्ची बघितलेली नाही असं समजूया, असं आपल्याला इथे मिळणं अवघड आहे, पण एक काल्पनिक घेऊ आपण. तर त्याची कल्पना आपण शब्दातनं त्या व्यक्तीला कशी देऊ शकतो. मग आता कोणी कोणी सांगत जाईल की बुवा चला काय उंचावर बसण्याची त्याच्यामध्ये सोय असेल, टेकायला पाठ असेल किंवा हात रेस्ट करण्यासाठी काहीतरी असेल. आता हे सगळे ऍट्रिब्यूट झाले, परंतु याच ऍट्रिब्यूटचे सोफाही असू शकेल, मोठा दिवाण असू शकेल. मग खुर्ची ह्याची काय वेगळेपण आहे याकडे आपण जर आणलं तर त्या व्यक्तीच्या लक्षात येईल की अरे चा, म्हणजे ही सगळे ऍट्रिब्यूट्स असले तरी इसेन्शियल ऍट्रिब्यूट त्यातलं हे आहे की एका व्यक्तीची बसण्याची सोय. आणि मग त्याला त्याची जी बोधात्मक संरचना आहे त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे भर होईल. आणि अशा प्रकारे म्हणजे स्वतः अनेक गोष्टी शोधून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये भर घालून स्वतःची बोधात्मक संरचना जर मर्यादित असेल तर त्याच्यामध्ये बदल घडवून आणणं. आणि त्यासाठी मग कन्सेप्ट अटेनमेंट मॉडेल आहे किंवा इंडक्टिव्ह थिंकिंग, की अनेक उदाहरणं जर तुम्ही दिली आणि त्या उदाहरणांचं वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतीने जर करायला सांगितलं तर तशा प्रकारची तंत्र आहेत. म्हणजे अगदी साधं आहे की वनस्पतीचे जर आपण अगदी एकपेशीय वनस्पतीपासून अनेक उदाहरणं, 15 उदाहरणं वेगवेगळी आपण दिली आणि मग त्यांना असं म्हटलं की पेशींच्या संख्येनुसार ह्याचं वर्गीकरण करा, मग ते स्वयंपोषी आहेत की परपोषी ह्याप्रमाणे वर्गीकरण करा, तर त्याच वनस्पतींचं वेगळं वर्गीकरण होईल. तर अशी वेगवेगळी तंत्र याच्यासाठी उपयुक्त आहेत. एक प्रश्न इकडे मला चॅट बॉक्समध्ये दिसतो आहे, प्रदीप अवचर असा, हाऊ टू युटिलाइज लाईफ स्किल्स इन डे टू डे लाईफ विथ टीचिंग अँड लर्निंग प्रोसेसेस. अगदी महत्वाचा प्रश्न आहे. आपण जे 4 पिलर्स ऑफ एज्युकेशन बघितले डेलॉर कमिशनचे, तर त्यामध्ये लाईफ स्किल्सचा नक्की उल्लेख आहे. लाईफ स्किल्समध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, सगळी तंत्र तर म्हणजे स्किल्स तर आपल्याला माहिती आहे, पण ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल आहे. तर लर्निंग टू लिव्ह टुगेदर ह्याच्यासाठी कम्युनिकेशन स्किल महत्वाचं आहे किंवा निगोशिएशन महत्वाचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग महत्वाचं आहे. तर ह्याचा आपण जेव्हा वेगवेगळा कंटेंट शिकवतो तर तो कंटेंट शिकवताना फक्त इन्फॉर्मेशन जाणं हे उपयुक्त नाहीये. कारण डेलॉर कमिशन असं म्हणतं आहे की इन्फॉर्मेशन, तर हे इन्फॉर्मेशन एज आहेच, तर इन्फॉर्मेशन कुठूनही मिळू शकेल. म्हणजे अगदी आपलं साधं गुगल, तर याच्यावरती एखादा शब्द टाईप केला, मी समजा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असा शब्द टाईप केला, तर कदाचित ते गुगल मला असं सांगेल की 1,64,000 साईट्स अवेलेबल आहेत. मग इतक्या सगळ्या साईट्स मी बघणार आहे का? याची गरज आहे का? शक्य आहे का ते? म्हणजे याचा अर्थ खूप माहितीचा भडीमार आपल्यावर होतोय, परंतु ह्या माहितीतून योग्य माहिती शोधायची कशी? हाऊ टू मेक माय सर्च नॅरो. म्हणजे या ठिकाणी आपली लर्निंग स्किल्स आली, स्टडी स्किल्स आली, की खूप मोठी जंती पुस्तकांची आहे, तर त्यातनं मला हवं ते पुस्तक मी कसं शोधायचं, त्यातनं मला कोणता नेमका मुद्दा हवाय तो मी कसा शोधायचा कमी वेळात, तो समजावून कसा घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी लर्निंग स्किल्स झाली. मग निगोशिएशन स्किल्स, तर आपण आपल्या सोशल जे टॉपिक्स असतात तर त्यामध्ये अनेक अशा प्रकारचे कॉन्ट्रोवर्शियल काहीतरी इश्यूज येत असतात. तर आपण मगाशी मी जे म्हटलं की ज्युरिस्प्रुडेन्शियल मॉडेल, की 2 गटांना 2 बाजू घ्यायला मुद्दाम म्हणून जर सांगितलं आणि त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडवून आणली, तर हे निगोशिएशन स्किल की बुद्ध्यानी नव्हे तर मुद्द्यानी आपलं योग्य ते सिद्ध करायचं. तर ही स्किल्स खूप महत्वाची आहे. लिसनिंग महत्वाचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग महत्वाचं आहे, असर्टिव्हनेस महत्वाचं आहे, की ज्याच्यामध्ये आपलं म्हणणं जर खरं असेल
तर ते ठामपणाने कसं सांगता येईल, आपल्या मुद्द्यावर योग्य प्रकारे कसं राहता येईल. आणखी एक प्रश्न मला इथे चॅट बॉक्समध्ये दिसतोय. हाऊ कॅन अ कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अँड बिहेवियरिस्ट अप्रोच टू पेडागॉजी कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स इन्क्लुसिव्ह टीचिंग अँड लर्निंग फॅसिलिटेशन? ओके. इन्क्लुसिव्ह एज्युकेशन हा एक अतिशय फिलॉसॉफिकली योग्य अशा प्रकारचं धोरण आहे की समाजामध्ये विविध प्रकारच्या व्यक्ती असणार आणि त्यांचं सेग्रिगेशन होऊन उपयोग नाही. म्हणजे जसं अनेक प्रकारच्या व्यक्ती ज्या वेगवेगळ्या प्रकारे चॅलेंज्ड आहेत असं म्हणू आपण. मग केवळ फिजिकली चॅलेंज नव्हे तर सोशली चॅलेंज, इमोशनली चॅलेंज असेही त्याच्यामध्ये असू शकतील. तर ह्या सगळ्या विविध व्यक्ती पुन्हा समाजात राहणार आहेत आणि त्यामुळे शिक्षण देताना सुद्धा त्यांचं जर स्पेशल स्कूल्स आतापर्यंत होती आणि अजूनही आहेतच, त्याचंही एक विशिष्ट स्थान आहे. परंतु म्हणजे त्यांचे इन्क्लुसिव्ह म्हणजे सगळ्यांना समावेश करून शिकवता कसं येईल, तर हा तो मुख्य मुद्दा आहे. तर त्याच्यासाठी मुख्यतः हे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट, कोऑपरेटिव्ह हे जास्त उपयुक्त आहे. बिहेवियरल अप्रोच जो आहे तर त्यामध्ये थोडंसं असं होईल की 1 to 1 म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मदत करणं, तर हा मुख्यतः त्याच्यामध्ये भाग आहे. अर्थात स्किनर वगैरेनी ज्या काही तंत्र सुचवली तर त्यामध्ये सेल्फ पेस, स्वतःच्या गतीने शिकणं आणि त्यासाठी मला वाटतं ऑनलाईन लर्निंग हे खूपच उपयुक्त आहे. तर ते ह्या सगळ्या चॅलेंज्ड व्यक्तींसाठी खूप उपयुक्त ठरू शकेल. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट कोऑपरेटिव्ह लर्निंग हे त्यांच्यासाठी का उपयुक्त की नॉर्मल क्लासरूम मध्ये ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती एकत्र असतील त्यावेळी इतरांना समजावून कसं घ्यायचं, की त्या गटामध्ये एखादी ज्याला दृष्टीबाबत आव्हानं आहेत अशी एखादी व्यक्ती असेल तर दुसऱ्या व्यक्तीला शब्दरूपात ते कसं समजावून देता येईल किंवा टॅक्टाईल अशी काही मॉडेल्स बनवून कसं शिकवायचं, म्हणजे शिक्षकही त्यातनं समृद्ध होत जाणार आहे आणि अन्य विद्यार्थ्यांनाही परस्परांच्या सहकार्याने अधिक चांगलं शिकणं होणार आहे. आणखी काही प्रश्न आहे का? हॅलो हॅलो. आमच्या डिपार्टमेंटच्या सातंगी सर यांचा एक क्वेश्चन आहे. सातंगी सर. नमस्कार सर, बोला. एक मिनिट मॅम, अनम्यूट होतं ते सर. आपण तो प्रश्न टाईप केलाय का? मॅम नमस्कार. हा नमस्कार. माझा प्रश्न म्हणजे प्रॉब्लेम आला तेव्हा मला वाटतं आपण बोललो. ओके, धन्यवाद. हा बोला. माझा प्रश्न एकदम विषयाशी संबंधित नाही आहे तुमच्या, पण आपला वर्कशॉप घेण्याचा जो उद्देश आहे की आपल्या जी सगळे प्राध्यापक मंडळी जी आहे, शिक्षक मंडळी, माझाही विषय कम्प्युटर सायन्स असल्यामुळं मलाही या विषयामधलं क्लिष्टता जी आहे ती एकदम कळत नाही, पण तरीही विद्यार्थ्यांसोबत ते बोलणं गरजेचं आहे आजच्या या सगळ्या याच्यामध्ये. तर माझा छोटासा प्रश्न असा होता की आमच्या शिक्षकांना थोडंसं मोटिवेट होईल हा विषय घेऊन, आणि एखादी अशी केस स्टडी जर असेल की तुम्ही ती सगळी हँडल केली असेल विद्यार्थ्यांच्या संदर्भातली, तर आमच्या सगळ्या शिक्षकांना जर ती थोडं सांगितली ती एक म्हणजे थोडा मोटिवेट होऊ आम्ही सगळे. मला असं एवढंच म्हणजे प्रश्न नव्हता माझा ऍक्च्युली. ओके, छोटासा म्हणत तुम्ही खरं म्हणजे खूप मोठा प्रश्न विचारलेला आहे. कौशल्य आहे. केसेस खरं तर पुष्कळ सांगता येतील, परंतु आता जेव्हा मी म्हणजे बजाज बरोबर CSR मधून आम्ही जेव्हा काम करतो आहोत
आणि त्या सगळ्या मुख्यतः कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत की ज्यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना घरून कुठल्याही प्रकारची शैक्षणिक असं वातावरण नसतं किंवा असं मोटिवेशन नसतं, मार्गदर्शन नसतं. आणि अशा वेळेला अनेक विद्यार्थी आणि शिवाय राईट टू एज्युकेशन या आपल्या धोरणामुळे काही वेळेला एकदमच विद्यार्थी 3रीत दाखल होतो, 4थीत दाखल होतो आणि त्याला मुळाक्षरांपासून सुरुवात असते. तर असे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक थोडंसं रेमेडियल टीचिंग सारखं आम्ही करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला असं लक्षात येतं, तुम्ही जो प्रश्न विचारला की मोटिवेशनसाठी काय, तर मोटिवेशनमध्ये म्हणजे लर्निंग आणि म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये तो भाग आहेच किंवा ब्रेन लर्निंग मध्ये लर्निंग आणि इमोशन्स या खूप जवळच्या आहेत. आधी भावनिक प्रश्न हाताळल्याशिवाय किंवा भावनांना हात घातल्याशिवाय लर्निंग होऊ शकत नाही. आणि त्यामुळे म्हणजे आवड विद्यार्थ्याची, त्याच्यामध्ये शिकण्याची प्रेरणा आहे का, किंवा आत्ता त्याचे कॉन्सन्ट्रेशन आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि बरेचदा शाळेतले शिक्षक असो किंवा महाविद्यालयाचे सुद्धा प्राध्यापक असो तर आपल्या कंटेंट ह्याच्यावर इतका भर देत असतात की त्यांना ह्या बाकीच्या गोष्टी समजावून घेणं त्याच्यासाठी वेळ नसतो किंवा ते महत्वाचं आहे असं वाटतच नाही, असं मला वाटतं. आणि त्यामुळे ते मोटिवेट करण्यासाठी मग काय काय, तर अगदी साधे आहे की आम्ही मॅथमॅटिक्स हा एक नेहमी नावडीचा विषय असतो. मग आम्ही त्याच्यात तुम्ही केस स्टडी बद्दल विचारलं म्हणून मी सांगते. तर आधी असं केलं की आपण गणित शिकणार आहोत हे सांगितलंच नाही. मग काय केलं, तर अगदी साधी सोपी कोडी की ज्याच्यामधनं त्यांना आधी असं वाटलं की हे गणित नाहीच आहे, काहीतरी विचार करता येतोय. आणि मग त्यांना त्या कोड्यांची उत्तरं आली आणि मग त्यांना असं म्हटलं की अरे तुम्ही गणित सोडवलं. गणित म्हणजे नुसते आकडे नव्हे, गणित म्हणजे तर्क आणि तो तुम्हाला करता येतोय. मग कुठे कमी पडतंय तर तुम्ही त्या आकड्यांना घाबरता आहात. आणि हे म्हटल्याबरोबर त्यांच्यामध्ये पुष्कळ फरक पडला. अनेक खेळ ह्यासारखी तंत्र वापरली आणि त्यातून पुष्कळच विद्यार्थ्यांची प्रगती व्हायला लागली. तर तो एक मला असं वाटतं महत्वाचा भाग आहे. दुसरं आम्ही म्हणजे बीएड ची प्राध्यापिका होते मी, त्यामध्ये अनेक विद्यार्थिनी ज्या आलेल्या असायच्या मायक्रो टीचिंग मध्ये असं व्हायचं की मला जमणारच नाही किंवा स्टेज फिअर आणि त्यामुळे 5 मिनिटाचं जो घ्यायचा आहे पाठ त्याला सुद्धा त्या घाबरायच्या किंवा तप व्हायचं. मग तिथे सुद्धा अशाच प्रकारची तंत्र की तुला जमणार आहे, मग तू काय काय करून बघ, तू घरी आरशासमोर आधी थोडीशी करून बघ, मग त्यानंतर असं करूया आपण बाकीचे कोणी नको, तू मी फक्त, तू माझ्याशी बसून गप्पा मार. असं करत करत मग त्यांना एक प्रकारे आपल्याला जमतंय हा आत्मविश्वास दिल्यानंतर मग ती विद्यार्थिनी कदाचित खूपच उत्तम रीतीने नंतर घेऊ शकायची. तर अगदी काउन्सिलिंग या क्षेत्रातला काही माझा अनुभव नाही, त्यामुळे माझे केसेस ज्या असतील त्या चालेल. हॅलो. हा, आणखी एक क्वेश्चन आहे मॅडम. झोन ऑफ प्रोक्झोमल डेव्हलपमेंट नेमका कसा ओळखावा व त्यामध्ये असणाऱ्या समस्या कशा समजून घ्याव्यात? ही जी संकल्पना मांडली आहे तर त्याच्यामध्ये 3 एका बाहेरची एक अशी कॉन्सेंट्रिक वर्तुळ म्हणजे एक प्रातिनिधिक म्हणून दाखवलेली आहे. तर त्यामध्ये असं आहे की अगदी आतलं जे आहे की विद्यार्थी स्वतः करू शकतो अशा गोष्टी, त्याच्याबद्दल त्याला नक्की आत्मविश्वास असतो, त्याच्याबद्दल नेहमी इंटरेस्ट वाटतो किंवा त्या विद्यार्थी. परंतु त्या बाहेर थोडंसं असं आहे की पेलवणारं आव्हान असं म्हणून विद्यार्थ्याला असं वाटेल की हे आता आपल्याला जमेल की नाही कोण जाणे, त्याबाबत साक्षरता असेल, परंतु थोडंसं शिक्षक किंवा अन्य पद्धतीने त्यामध्ये थोडंसं त्याला मदत देऊन त्याला ते करता येणार आहे. तर तो झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. आणि त्याच्या
बाहेरचा भाग असेल की एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या बाहेर जमणारच नाहीये. तारे जमी पर सिनेमा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. त्यामध्ये ती एक विशिष्ट केस आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये ह्या क्षमता होती त्या ईशानची, परंतु त्याला मदतीची गरज होती. ते दाखवलेत काही छोटीशी तंत्र की त्याला ते गणित येत नसतं, तर ते काय पद्धत थोडंसं खेळातून वगैरे असं ते शिक्षक त्याचे करून घेतात आणि मग त्याला ते यायला लागतं, त्याला ते वाचायला यायला लागतं आणि त्याचे चकित होतात की याला आता हे कसं सगळं यायला लागलं. तर तो झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट की त्यामध्ये ती क्षमता आहे, परंतु काही कारणाने त्याला ते माहीत नाहीये, त्याला ते अवघड वाटतंय आणि एखाद्या व्यक्तीनी, शिक्षक असेल, पालक असेल, समाजातली जवळची कोणीतरी व्यक्ती असेल, तिने तिला एक प्रकारे फॅसिलिटेट केल्यावर किंवा मदत दिल्यानंतर ते जमायला लागतं. आणि प्रत्येक व्यक्तीची शेवटचं एक असेलच की हे नाहीच जमणार किती प्रयत्न केला तरी, कारण प्रत्येक व्यक्तीची एक क्षमतेची काहीतरी मर्यादा आहे. अगदी अमर्याद असं काही आपण सगळ्या क्षेत्रामध्ये यश नाही संपादन करू शकत. तर हे ओळखता येणं असा ह्याचा मुख्य भाग आहे. हॅलो. हॅलो, हा बोला. हा, नमस्कार मॅडम, मी वर्षा माने बोलते मुंबईहून. मला विचारायचं होतं, सध्याची पिढी इन जनरल गॅजेटमध्ये बिझी असते, आपल्याला हे चित्र सगळीकडे. बरोबर आहे. हा प्रश्न मी ज्याप्रमाणे सांगितलं की इंडिव्हिज्युअल अँड सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम पासून ते दूर जात आहेत असं मला वाटतंय. इंडेक्स स्टडीच्या ऐवजी कॉपी पेस्ट वर जास्त भर आहे. काही एखादी गोष्ट सांगितली तर जायचं, गुगल करायचं आणि स्वतःचं मत तिथे मांडलं नाही जाते. तर ह्या गोष्टी कशा डील करायच्या? बरोबर. तंत्रज्ञानाला आता तरी काही विरोध करता येणार नाही आणि आता ह्या कोविडमुळे तर आपल्याला माहिती आहे की आपली FDP सुद्धा या पद्धतीने सुरू आहे. तर आता आपल्याला मागे नाही जाता येणार. जरी फेस टू फेस इंटरॅक्शन्स या खूप प्रभावी असल्या तरी त्याला एक थोडासा पर्याय किंवा पूरक असं म्हणून ऑनलाईन लर्निंग किंवा या गॅजेट्सचा वापर हा अपरिहार्य असणार आहे. आता इथे या ठिकाणी आपली शिक्षक म्हणून एक प्रकारे कसोटी आहे असं म्हणता येईल. जेव्हा कॉपी पेस्ट करता येते ह्याचा अर्थ काहीतरी असं सहज टास्क शिक्षकांनी दिलेलं असतं की ज्याच्यामध्ये कॉपी पेस्ट सगळीकडून माहिती घ्यायची आणि ती फक्त पेस्ट करून होऊ शकेल. परंतु जर आपण अशा प्रकारचे काहीतरी चॅलेंजिंग टास्क दिलं की ज्याच्यामध्ये त्याला विचार करावा लागेल, अनेक ठिकाणाहून माहिती मिळवावी लागेल आणि स्वतःची मतं काहीतरी त्याच्यामध्ये निश्चितपणे मांडावी लागतील, ज्याला आपण प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग असं म्हणतो, किंवा क्वेश्चन देताना सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन. आम्ही SNDT मध्ये BEd ला अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात केलेली होती. तर सुरुवातीला त्याला थोडासा विरोध झाला की अगदी वार्षिक परीक्षेमध्ये सुद्धा सरळ सरळ प्रश्न असणार नाहीत. आता अमक्या थिअरीचं बद्दल उपयोजन लिहा किंवा ह्याच्याबद्दलचे फायदे लिहा, तोटे लिहा. याच्याऐवजी एखादी छोटीशी केस किंवा सिनेरिओ दिला जाईल की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं आतापर्यंत जे तुम्ही शिकलाय तर त्याचा उपयोग कुठेतरी करावा लागेल. म्हणजे अगदी एज्युकेशनल सायकोलॉजीमध्ये सुद्धा असं केलेलं होतं की असा विद्यार्थी आहे, त्याची ह्या समस्या आहेत, तर ह्याच्यासाठी म्हणजे ह्याची कारणं काय असावीत ती शोधा. म्हणजे आणि त्याच्यावरती तुम्ही कोणते उपाय सुचवता किंवा शिक्षकांनी नेमके काय काय करावं असं तुम्हाला वाटतं. तर अशा प्रकारच्या प्रश्नातून त्याला स्वतःची मतं मांडायला एक प्रकारे संधी मिळेल. दुसरं असं की इंटरॅक्शन्स होत नाहीत, हे अगदी बरोबर आहे. परंतु जसं विद्यार्थी आता व्हॉट्सअपवर किंवा वेगवेगळ्याच्यावर एकमेकांशी आंतरक्रिया खूप साधतायत, तर त्याचा एज्युकेशनल उपयोग कसा करता येईल. मी मगाशी म्हटलं तसं वेब बेस्ड टेक्नॉलॉजीमध्ये अशा प्रकारची शक्यता आहे की एखादा प्रश्न दिल्यानंतर अनेक विद्यार्थी त्याच्यामध्ये आपापली मतं मांडतायत आणि ही सगळी मतं विद्यार्थ्यांनी समजून घ्यायची, वाचायची आणि त्या आधारे स्वतःचं काहीतरी तयार करून मग किंवा ते डिफेंड करायचं, आपलं जे म्हणणं आहे ते प्रामुख्याने मांडायचं. तर असं करता येऊ शकेल. तर ही एक जोड त्याला निश्चितपणे देता येणार आहे.
आणि कॉपी पेस्टच्या बाबतीत म्हणजे पायरसी चेक करण्याची पण तंत्र असतात, तर त्यातूनही लक्षात येईल. किंवा जे काही विद्यार्थ्यांनी कॉपी पेस्ट करून आणलंय असं जर आपल्याला वाटलं तर आपण त्याला क्वेश्चन करू शकतो की हे मला सांग. जर ते नुसतं कॉपी पेस्ट असेल, जशी घोकमपट्टी, तशी ही एक प्रकारे रिटर्न घोकमपट्टी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मग त्याला त्याची उत्तरच देता येणार नाही. एक राणी शेख यांचा काहीतरी प्रश्न आहे, पण तो नीट कळत नाही. ऑनलाइन क्लासेस ऍक्सेप्ट नहीं कर पा स्टुडंट्स नॉर पेरेंट्स, सो हाऊ टू मोटिवेट देम. असं म्हणायचंय का की ऑनलाइन क्लासेस नाही आहेत, उपयुक्त नाही आहेत का, काय म्हणायचंय का ते स्वीकारले जात नाही? तर मला एक म्हणायचंय की वनिता पटवर्धन यांनी आय जॉईंट असं म्हटलंय. त्यांचा सेशनवरती आधीच आपण थोडस हे केलेलं आहे काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे, तर आपण इथे थांबून त्यांना संधी द्यावी असं मला वाटतंय. हो मॅडम, निश्चितच पटवर्धन मॅडम जॉईन झालेले आहे आणि आपल्या पहिल्या सत्राचे पण प्रश्न उत्तर राहिलेले आहेत. बरोबर आहे. तर मला वाटतं की सगळ्यांना मनापासून धन्यवाद, आपल्या विद्यापीठाला आणि आपली जी सगळी टीम आहे जी खूप मेहनत घेते. आणि वेळोवेळी मी अगदी शंका विचारल्या किंवा काही प्रॉब्लेम तर ते सगळे आपण सगळ्यांनी सोडवले. तर खूप छान वाटलं आपल्या सगळ्यांशी आंतरक्रिया करताना. धन्यवाद आणि सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. यानंतर या सत्राचे आभार प्रदर्शन करण्याकरिता मी सातंगे सरांना आमंत्रित करते. धन्यवाद. आजच्या या सत्राचे ऑनलाईन सत्राचे आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्याकडे आहे. हा वर्कशॉप आपण टाकतानाच काही गोष्टी सर्वांगीण विचार केल्यात की टेक्नॉलॉजी जरी युग असलं तरी काही ना काही टेक्निकल प्रॉब्लेम्स येतात आणि म्हणूनच आपण सर्वच वक्त्यांना आधी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर न्यायचं आणि मग चर्चासत्राला सुरुवात करायची, हा त्यामागचा उद्देशच होता. म्हणून थोडं आपलं सत्र तिसऱ्याच्या जागेवर आपलं चौथं सुरू करावं लागलं. हा असं सगळं ते करावं लागतं आणि त्यालाच ऑनलाईनची आता ही सोय असल्यामुळे, कारण की आधी व्हिडिओज येऊन गेलेत लोकांकडे. दुसरा विषय असा आहे की या सगळ्यांचे जे प्रश्न राहिले असतील त्या प्रश्नांसाठी आपण एक क्वेश्चन बॉक्स केलेला आहे आपल्या वेबसाईटला. हे सगळेच लोक ज्यांना नाही संधी मिळाली किंवा नाही बोलू शकले ते लोक हे सगळे क्वेश्चन्स आता क्वेश्चन बॉक्स मध्ये टाकतील आणि परत आम्ही ते क्वेश्चन्स आपणापर्यंत पुरवू. परत ते त्याचं जे सोल्युशन असेल ते त्या सगळ्या शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. मी चित्रा सोहनी मॅडम यांचे SNDT पुणेचे आहेत मॅडम, यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात करण्याकरता बारबुद्धे मॅडमला प्राचार्य करतो. धन्यवाद सर. काही तांत्रिक अडचणीमुळे आपण पहिल्या सत्राच्या तज्ज्ञ मार्गदर्शक डॉक्टर वनिता पटवर्धन मॅम यांना आधी जुळवू शकलो नाही, परंतु मॅम आता आपल्या जॉईन झालेले आहेत. त्यामुळे आता मॅडमच्या सत्राचे क्वेश्चन आन्सर सुरू होतील. धन्यवाद. माझा आवाज ऐकू येतोय का? हो मॅम. तर मला सुरुवातीला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे की पहिलं म्हणजे या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने हे अतिशय उत्तम प्रकारचं वर्कशॉप सुरू केलेलं आहे आणि त्याच्यासाठी सगळेजण खूप कष्ट घेत आहेत. म्हणजे सातंगे सर आहेत, पंकज सर आहेत, वनिता राऊत मॅडम आहेत, मंजुषा मॅडम आहेत. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आपले श्रीकांत पाटील सर आहेत आणि डॉक्टर चांदेकर सर आहेत. आणि दुसरं एक मला महत्वाचं असं वाटतं की या वर्कशॉपची व्याप्ती खूप मोठी ठेवलेली आहे. म्हणजे पूर्ण 6 दिवस 12 जणांचे व्हिडिओज, प्रश्नोत्तर, आणि त्यामुळे हळूहळू हे आपलं वर्कशॉप खूप चांगलं रंगत चाललंय. कारण पहिले 2 दिवस आपण त्याला म्हणतो की बॅकड्रॉप, म्हणजे
थिअरीज सांगितलेल्या आहेत, पार्श्वभूमी सांगितलेली आहे, आणि आता नेमकं समुपदेशन म्हणजे काय, त्याच्यातली कौशल्य काय, समुपदेशक कसा असला पाहिजे, त्याच्यात आव्हानं काय, अडचणी काय, पायऱ्या, आणि 6 जुलैला एक प्रात्यक्षिक पण ठेवलंय. असं हे सगळं रंगत जाणार आहे. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. विशेष धन्यवाद म्हणजे माझ्यासारखी जी म्हातारी बाई आहे, तिला काही टेक्नॉलॉजी फारशी येत नाही, तिला सांभाळून घेऊन हे सगळं चाललेलं आहे, म्हणून मनापासून धन्यवाद सगळ्यांना देत आहे. एक मात्र मला नक्की वाटते की याच्यासाठी जे क्विज ठेवलेलं आहे ही अतिशय अफलातून कल्पना आहे. माझ्या 1-2 सहकारी पण मला तसं म्हणाल्या की ही तुमची अफाटच कल्पना आहे, कारण नुसतं काही आम्हाला सर्टिफिकेट द्यायचं नाहीये, तर त्याचं नीट आकलन झालेलं आहे की नाही हे सगळं बघायचं आणि नंतर मग सर्टिफिकेट द्यायचं. आणि मी त्याच्यामध्ये थोडासा जरा जादापणा केलाय की सगळे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न न देता 3 थोडेसे ओपन एंड प्रश्न दिलेत. आणि माझा जो पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या शेवटून दुसऱ्या स्लाइड वरती पुनरावलोकनासाठी प्रश्न असे दिलेले आहेत. तर ते ऍक्सेस सगळ्यांना करावे लागतील, कारण ते कदाचित गुगल फॉर्म मध्ये टाकले जातील किंवा टाकले जाणार नाहीत, असं सगळं आहे. आणि एकूण असं दिसतंय की समुपदेशनामध्ये ज्या काही भोवतालच्या थिअरीज आहेत त्या अजून येणार आहेत. आणि त्याच्या पहिलं जे आहे ते पाध्ये सरांनी, शिंदे सरांनी, सोनी मॅडमनी असं सांगितलेलं आहे. आता तुमचे काही प्रश्न असले तर विचारायला हरकत नाही. जरूर विचारा. डॉक्टर अश्विन वाघमारे सर, क्वेश्चन आहे का? नाही मॅडम, नाही. अच्छा, तुमचा क्वेश्चन मार्क दिसतोय तिथे. नाही क्वेश्चन नाही मॅडम, क्वेश्चन हे जे व्हिडिओ आता सध्या सविता मॅमचा क्वेश्चन आहे. हे प्रश्न बोला मॅम. मला अजून हो मॅम बोला. बोला, मी ऐकते. नमस्कार मॅम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, अपेक्षा आणि उपलब्धीमध्ये नेमकं अंतर किती असायला पाहिजे? खरं म्हणजे अपेक्षा आणि उपलब्धी याच्यामध्ये फारसं अंतर नकोच आहे. जसं पहिल्यांदा पाध्ये सरांनी सांगितलं तशा पद्धतीने. परंतु याच्यामध्ये एक महत्वाचा भाग असा येतो की आपण ज्या अपेक्षा करतो त्या अपेक्षा स्वतःच्या क्षमतांनुसार केलेल्या आहेत असं बघायला पाहिजे. म्हणजे मी कोण आहे, मी कशी आहे, मी किती आहे हे स्वतःला नीट कळलंय का, त्याच्यानुसार अपेक्षा करायचं. मी आपलं एक साधं जाता जाता उदाहरण देते समजा, आणि वेगळंच देते, आपलं छान असं उदाहरण देते. समजा मला असं उपलब्धी आहे की 1000 जणांच्या समोर मी गाणं गाऊ शकणार आहे, बरं का. आता माझी स्वतःकडनं अपेक्षा काय, मी अशी ठेवेन की चे मला येतच नाही, 100 जणांच्या समोर गाऊ शकते, बरं का. म्हणजे मला माझं माहित नाहीये, कदाचित मी 1000 जणांच्या समोर गाणं गाऊ शकत असेल, जर शक्यता असेल तशी, म्हणजे मी जर मला पूर्ण ओळखलं असेल तर मी तो चॅलेंज घेईन, मी आव्हान घेईन. मला उपलब्धी आहे, मला रिसोर्स आहे, मी घेईन. पण माझं मलाच कळत नाहीये असं खूपदा होऊ शकतं, असं पुष्कळदा होऊ शकतं. आणि त्यामुळे ती गॅप पडते. पण दुसरा एक भाग असा आहे की जर आपल्याला प्रेरणा, मोटिवेशन हे जर बघायचं असेल तर मला समजा 10 जणांच्या समोर गाणं गाता येते, तर मी म्हणेन की फक्त 10 जणांच्या समोरच गाणार, बरं का. म्हणजे प्रत्यक्ष मी 500 जणांच्या समोर गाऊ शकत असेल तर मी तेवढं माझं उद्दिष्ट पुढे ठेवतच नाही. तर आपल्याला प्रेरणा, मोटिवेशन याकडे जायचं असेल तर माझं जे उद्दिष्ट आहे, मी जी उडी घेणार आहे, मी जी झेप घेणार आहे, थोडीशी लांब घेणार आहे असं मनात ठरवलं तर मग माझं काम सुरू होतं. आणि मग माझी धडपड सुरू होते. खूप मोठं, खूप लांबचं पण उद्दिष्ट नको, थोडं माझ्या क्षमतेपेक्षा थोडं पलीकडचं असेल, म्हणजे माझी धडपड, माझी चळवळ, माझं काम असं सुरू होतं. आणि त्यामुळे आधी आपण उद्दिष्ट ठरवलेलं आहे का,
माझ्या अपेक्षा ज्या आहेत त्या माझ्या उद्दिष्टानुसार आहेत का, असं सगळं बघण्याची गरज आहे. मला वाटतं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. चॅटबॉक्स मध्ये एक क्वेश्चन दिसतो आहे रश्मी जोशी. समस्यांना सामोरे जाताना सुयोग्य पद्धती व अयोग्य पद्धती एक उदाहरण देऊन एक्सप्लेन कराल का? माझा मित्र जो पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बघत होते त्यामध्ये समस्या हाताळण्याच्या सुयोग्य आणि अयोग्य पद्धती जी आहे ते बँक दिसतंय. प्रत्यक्ष काय दिसतंय मला माहिती नाही, परंतु सुयोग्य पद्धत अशी आहे की होय, मला अमुक एक समस्या आहे आणि मी ती सोडवायला तयार आहे, मला पुढे जायचंय, मी दटून राहणार आहे आणि मला जर ते काही जमत नसेल मी कोणाची तरी मदत घेणार आहे, मी मानसशास्त्रीय चाचण्या देणार आहे, स्वतःला जाणून घेणार आहे आणि मी जाणार आहे पुढे, अशा पद्धतीने दटून जाणं. आणि त्यासाठी मी व्हिडिओमध्ये पण माझ्या काही उदाहरणं दिलेली आहेत. अशा पद्धतीने दटून काम करणारे खूप जण असतात. आणि उदाहरणार्थ की एखादी परीक्षा घ्यायची आहे, एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनला जायचं आहे, किंवा एखादा अवघड प्रोजेक्ट करायचा आहे, किंवा कुणाच्या समोर तरी ह्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भाषण द्यायचंय, किंवा त्यांचा ग्रुप आहे त्याचं काम करायचं आहे. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये मी ते काम करणारच नाही. मग त्याच्यामागे काय असतं की भीती असते. अपयश झालं मला तर सगळे लोक हसतील अशी एक भीती असते, चिंता असते, कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल, अशा प्रकारची असते. आणि आशा नसते, निराशा असते. आणि त्यामुळे ती आव्हान घेणं हे कमी होतं. ही झाली अयोग्य पद्धत झाली. मग समस्या येताना ती टाळायची, नंतर ती समस्या नाहीच आहे असं म्हणायचं, ती समजूनच घ्यायची नाही, ती दुसऱ्यावरती ढकलायची, पुढे ढकलायची, आणि मग ह्यांनी करायला पाहिजे त्यांनी करायला पाहिजे असं दुसऱ्याला दोष द्यायचं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ते लोकस ऑफ कंट्रोल असं जे आहे, आंतरिक नियंत्रण केंद्र आणि बाह्य नियंत्रण केंद्र. तर बाह्य नियंत्रण केंद्र म्हणजे नशीब आहे, त्यांनी पार्शालिटी केली, पेपरच अवघड निघाला वगैरे, अशा पद्धतीने इतरांना म्हणायचं. अशा ह्या सगळ्या समस्या सोडवण्याच्या अयोग्य पद्धती आहेत. आणि योग्य पद्धत म्हणजे मला त्याच्यावरून आलेल्या ज्या काही भावना आहेत, नकारात्मक भावना आहेत, चिंता, ताण, काळजी, निराशा, ह्याच्यावरती मी ताबा मिळवणार, त्यापासून मी दूर जाणार आणि मी समस्या सोडवणार असं ठरवणं, असा निश्चय करणं, ही सुयोग्य पद्धत आहे. आणि मग त्याच्यासाठी आपण मी म्हटलं तसं मदत घेतो. आणि दुसरं म्हणजे की स्वतःची कौशल्य सुद्धा वाढवतो. समजा की मी 2 वेळा अमुक एखाद्या परीक्षेत नापास झाले, किंवा 3 वेळा आता हे महाविद्यालयीन विद्यार्थी ते मुलाखतीला पण जात असतात, मुलाखतीमध्ये मला नाकारलेलं आहे. का नाकारलं, काय झालं, ह्याच्या त्याच्या असे दोष देण्यापेक्षा माझ्यात काय कमी आहे, माझा सीव्ही मी जरा स्ट्रॉंग करीन का, माझं परीक्षेत नापास होत असेल तर माझं अभ्यास कौशल्य, वाचन कौशल्य, नियोजन कौशल्य, एक्झामिनेशन टेकिंग कौशल्य, हे सगळं मी सुधारीन का. म्हणजे स्वतःचा विकास करणं, आणि हे शक्य आहे. त्या सगळ्यासाठी प्रशिक्षण आहे, ज्याला आपण सॉफ्ट स्किल ट्रेनिंग म्हणतो, लाईफ स्किल ट्रेनिंग म्हणतो. ते आपल्या संत गाडगेबाबा महाविद्यालयामध्ये पण आहे. अशा प्रकारचं ट्रेनिंग सेंटर्स आहे आणि प्रचंड प्रमाणावरचं सॉफ्ट स्किल ट्रेनिंग तिथे चालू आहे. ही माझ्यामध्ये जी कमतरता आहे ती मी दूर करीन, माझ्यामध्ये चांगलं काय आहे ते मी शोधीन, माझ्यातल्या कमतरता काय त्या मी दूर करीन आणि त्या समस्येला मी सामोरं जाईन. असं ठरवणं ही सुयोग्य असं आहे. दुसरा प्रश्न मला दिसतोय, काउन्सिलिंग इज स्किल ऑर टेक्निक ऑर बोथ, नीड टू नो मोर ओपिनियन मॅडम. तर दोन्ही आहे, कौशल्य आहे आणि तंत्र आहे. कौशल्यामध्येच तंत्र आहे, म्हणजे त्याच्यातली एक एक जी तंत्र आहेत, काही सूक्ष्म तंत्र आहेत. म्हणजे बोलावं कसं, लिहावं कसं, बसावं कसं, रॅपो कसा सुरू करावा, मीटिंग क्लोज कशी करावी, अशी जी काही सूक्ष्म कौशल्य तंत्र आहे, बोलावं कसं, कम्युनिकेशन कसं करावं, मोकळं कसं करावं, ज्याला आपण म्हणतो की कॅथार्सिस आहे, इमोशनल कॅथार्सिस, समोरच्या क्लायंटचा, समोरच्या शुभार्थीचा, ही सगळी तंत्र आपण शिकता शिकता आपल्याला ती कौशल्य मिळत जातात. आणि आपल्याला माहितीच आहे की अनेक पद्धतीच्या उपचार पद्धती आहेत, थेरपीज आहेत. त्या 3 दिवसामध्ये आपण त्याची काहीतरी माहिती घेणारच आहोत. याची होणार आहे. हे कौशल्यांमध्येच तंत्र आणि मंत्र आहेत.
असं मी म्हणेन. कौशल्य शिकणं म्हणजेच त्याच्यातली तंत्रमंत्र शिकणं, सराव करणं आणि नवीन नवीन त्याच्यातल्या गोष्टी शिकत राहणं, हे दोन्ही आहे. विशाखा भालेराव मॅडमचा क्वेश्चन आहे. हा, बोला मॅडम. विशाखा मॅम. विशाखा भालेराव मॅडम, अनम्यूट करा तुम्ही. विशाखा मॅम. ठीक आहे मॅम, जॉईन होईपर्यंत आपण दुसरा क्वेश्चन घेऊ. विनीत सरांचा क्वेश्चन आहे. हो, अनम्यूट करा. विनीत सर. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग, बोला. मॅडम मला एक प्रश्न या संदर्भात आहे. आपलं एक अतिशय सुंदर प्रेझेंटेशन होतं मॅडम आपलं, आणि मी त्यातला एक प्रश्न असा घेऊ इच्छितो. भिडस्त आणि आक्रमक हे जे कणखरपणाचे दोन जे मुद्दे आहेत मॅडम, यातला आपण डे टू डे लाईफ मध्ये समन्वय कसा साधू शकतो? हो, चांगला प्रश्न आहे, अगदी नेमका प्रश्न विचारला. त्याचा थोडा संदर्भ देते सगळ्यांच्यासाठी. की मी असं म्हटलं की समस्या सोडवणारं जे व्यक्तिमत्व असतं ते कसं असतं. त्याच्यामध्ये म्हटलं की ते आंतरिक प्रेरणा असते, इंटरनल मोटिवेशन त्यांना असते, पहिली गोष्ट. दुसरं म्हटलं की आंतरिक नियंत्रण केंद्र, इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल असतं. आणि तिसरं म्हटलं की ती माणसं कणखर असतात, म्हणजे अतिशय भिडस्त नाहीत आणि अतिशय आक्रमक नाहीत, अशी मध्ये असतात आणि लवचिक असतात. कधी कधी थोडं इकडे, कधी कधी इकडे, अशी मी त्याच्यामध्ये रेख मारलेली आहे. त्याला म्हणतो अक्ष म्हटलं, आणि एका बाजूला आक्रमक, एका बाजूला भिडस्त आणि मध्ये कणखर असं म्हटलेलं आहे. कणखर आपण नेहमी कसं राहायला पाहिजे, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. हा माझा तर अभ्यासाचा विषय, त्या विषयावरती माझी एक मोनोग्राफ पण प्रसिद्ध झालेला आहे, IBH च्या तर्फे झालेला आहे. तर मुख्यतः त्याच्यामध्ये अनेक जी तंत्र आहेत त्याच्यामध्ये स्वतः आपण उलगडलेलो आहे. म्हणजे माझ्या भावना हे सगळं मला कळालेलं आहे, हे आहे. नंतर दुसरी त्याच्यामधली पायरी आहे की माझ्या भावना हे तुम्ही अतिशय चांगल्या शब्दामध्ये समोरच्या माणसाला सांगू शकले पाहिजे. म्हणजे काय होतं की तुला कळलं नाही का, असं आपण एकदम आक्रमक बोलतो, किंवा मग कधी कधी म्हणतो हो 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 ठीक आहे, बरं आहे, जमेल. म्हणजे हे आक्रमक आणि भिडस्तपणा हे आपल्याला काही वेळेला मनातल्या भावना ठामपणाने सांगायला लागतात. आणि ते सुद्धा आपल्यापेक्षा वयाने मोठा माणूस असेल, आपल्यापेक्षा अधिकाराने मोठा असेल, त्याला सुद्धा सौम्यपणाने सांगायला लागेल. आणि दुसरं की त्याचं कारण सांगायचं की अमुक एक तुम्ही मला म्हणता आहात पण तुम्ही नाही करू शकत, कारण असं असं आहे. आणि ते जर आरडाओरडा करून सांगितलं तर होणार नाही. अबोले धरतात, कोणी आरडाओरडा करतात, कोणी नाराज होतात, कोणी आदळापड करतात, असं नाही चालणार. असं सांगणं ह्याला मी कणखरपणा म्हणते. आणि हे नाही म्हणणं आणि हो म्हणण्यासाठी सुद्धा आहे. म्हणजे माझं समजा कोणी कौतुक केलं तर ते सुद्धा मला स्वीकारता आलं पाहिजे. हो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं आहे की मी काहीच नाही केलं, ह्यांनी केलं, त्यांनी केलं, अशी नम्रता दाखवण्याची वृत्ती आहे. ठीक आहे, चांगलीच आहे, पण जे माझं कर्तृत्व आहे, जे माझं कौशल्य आहे, ते मला स्वतःला स्वीकारता पण आलं पाहिजे, दुसऱ्यांचं कौतुक करता आलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे समोरचा माणूस मला नाही म्हणाला तर ते मला पटलं पाहिजे, ते मला चाललं पाहिजे. मग हे घरी असू दे, ऑफिसमध्ये असू दे, कॉलेजमध्ये असू दे, दुकानामध्ये असू दे, कुठेही. म्हणजे हो म्हणणं, नाही म्हणणं आपण ठामपणाने कारण देऊन, आणि समोरच्यानी हो किंवा नाही म्हणलं तर ते स्वीकारणं, ह्याला आपण कणखरपणा म्हणतो. आणि याला बुद्धीची गरज लागते, भावनेचं संतुलन लागतं, असं सगळं आहे. तुम्ही आता कल्पना करा की एक नवीन लग्न झालेली सून आहे आणि ती म्हणेल की मी हे अमुक तमुक करणार नाही, असं तुम्ही जर शांतपणाने कारणासकट सांगितलं तर ते मान्य होईल. तिने जर आदळापट केली, टोमणे मारले तर ते होणार नाही. त्यामुळे याला आपण कणखरपणा म्हणतो. आणि याच्यामध्ये एक धोका असा असतो की काही आपली नाती, काही संबंध तुटू शकतात. कारण मी एखाद्याला नाही म्हटलेलं आहे किंवा मी एखाद्याला हो म्हटलेलं आहे, ते समोरच्या माणसाला अजिबात सहन झालं नाही, तो माणूस म्हणेल की हे काय चाललंय वगैरे वगैरे, त्यावेळेला आपल्याला वाईट वाटतं, पण काही पर्याय नसतो त्याला.
कारण मी नाही का म्हणते हे माझं कारण मला पूर्णपणाने ठाऊक आहे, असं हे कणखरपण आहे आणि त्याचे बरेच आयाम आहेत आणि हे सुद्धा शिकता येतं. याचे सुद्धा मी प्रशिक्षण वर्ग घेतलेले आहेत आणि त्याचा खूप फायदा होतो. महिलांना होतो आणि लहानांना होतो, कारण त्यांना मोठ्यांच्या बाबतीमध्ये काम करायचं असतं म्हणून. मला वाटतं मी प्रश्नाचं उत्तर दिलंय. आणि असर्टिव्हनेस किंवा कणखरपणा याच्यावरती गुगलवरती पण खूप खूप माहिती आपल्याला मिळेल, व्हिडिओज पण मिळतील, त्याचाही आपण संदर्भ घेऊ शकतो. हे मला आणखीन एक प्रश्न दिसतोय साई मॅडमचा आहे. हाऊ डज वी रिझॉल्व द आफ्टर केअर स्टेज ॲज स्कूल काउन्सिलर? काइंडली थ्रो द लाईट. आफ्टर केअर स्टेज म्हणजे मला कळालं नाही, म्हणजे काय समुपदेशन संपल्यानंतरची स्टेज आहे असं मी गृहीत करते. तर समुपदेशन संपलेलं आहे आणि 2-4 सत्र आपलं समुपदेशन झालेलं आहे. तर त्यावेळेला आपण फॉलोअप सत्रासाठी आपल्या शुभार्थीला क्लायंटला बोलवू शकतो की असा असा तू आमच्या महिन्यांनी ये, 2 महिन्यांनी ये, किंवा तो शुभार्थी आपल्याला फोन करू शकतो, ईमेल करू शकतो, मेसेज करू शकतो आणि त्याच्यावर आपण काळजी घेऊ शकतो. आता हे आफ्टर केअर जर मनोविकार असलेले जे मानसिक आजार आहेत, मानसिक रुग्ण आहेत, त्यांच्याविषयी असले तर मग त्यामध्ये डॉक्टर आणि आपण समुपदेशक अशा दोघांनी जायला पाहिजे, म्हणजे मग ती आफ्टर केअर व्यवस्थित होऊ शकेल. आणखीन इथे अजिंक्य आसोदेकर यांचा प्रश्न मला दिसतो आहे. मॅडम, वी कॅन स्टेट दॅट हॅव्हिंग इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल इज बेटर than having external locus of control. If yes, then is it possible to shift from external to internal locus of control? आता एक मी जरा सावधगिरीचा इशारा देते की सर्व काळ इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल हा पण योग्य नाहीये. थोडस इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल कडे जायचंय, पण सदा सर्व काळ तिथेच राहिलं पाहिजे असं नाही. तर काही वेळेला परिस्थितीमधले धोके, परिस्थितीमधली आव्हानं ही पण आपल्याला जाणून घ्यायला लागतात. पूर्ण परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालत. आताच तुम्ही बघता की कोरोनामध्ये आहे, तर ती बाहेरची परिस्थिती आपण नियंत्रण करू शकत नाही, पण ती समजून तर घ्यायला पाहिजे. आणि मग मी म्हणायचं की त्याच्यामध्ये मी संपूर्ण नियंत्रण तर आणू शकणार नाही, पण काही प्रमाणामध्ये मी नियंत्रण आणू शकेन. आणि ह्याचं सुद्धा प्रशिक्षण घेणं शक्य आहे. प्रयत्नांनी इंटरनल लोकस ऑफ कंट्रोलकडे पण आपण जाऊ शकतो. त्याच्यासाठी काही खेळ, काही कृती, काही स्वाध्याय, असे मंत्र आणि तंत्र असे जर आपण घेतले, हा आपला फोकस खूप जर एक्सटर्नल असेल, म्हणजे नशीब, दैव, योग, ह्यांनी पक्षपातीपणा केला, मग त्यांनी मला कळवलंच नाही, असं आपण सदैव करत जर असलो तर ते थोडं इंटरनल कडे आणणं हे प्रशिक्षणाने शक्य होतं. Sometime while doing counseling emotions, हा प्रदीप अवतार यांचा प्रश्न आहे. Sometime while doing counseling, emotions of counselor work a lot, but we should be objective in all sense. How to maintain objectivity? हा खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण हा जेव्हा आपण शुभार्थीच्या बरोबर काम करतो, तास काम करतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्यावेळेला त्यांच्या भावनांना आपण हात घालतोच. त्याच्याशिवाय समुपदेशन होऊच शकत नाही, निदान मानसशास्त्रीय समुपदेशन होऊ शकत नाही. आणि मग त्यावेळेला स्वतः आपण समर्थ असणं, स्वतःच्या भावनांचं नियंत्रण असणं, स्वतः भावनांमध्ये परिपक्व असणं, ह्याची मात्र खूप गरज असते. तर ह्याचं सुद्धा प्रशिक्षण आहे. इमोशनल मॅच्युरिटी कसे, त्याचे तंत्रमंत्र आहेत. आता काही टिप्स अशा देता येतील की एक आपण करू शकतो की समोरचा जो शुभार्थी आहे तो 2 अर्थाने घ्यायचा, म्हणजे तो माझाच आहे, तो आपलाच आहे असं म्हणायचं, पण त्याच्यापासून आपण त्रयस्थ पण राहायचं, खूप गुंतून जायचं नाही. ज्या वेळेला सत्र संपेल त्यावेळेला त्याच्या नोंदी केलेल्या आहेत आणि तो कागद बाजूला ठेवलाय, जसा तो कागद बाजूला ठेवलाय तसा व्यक्ती पण मनात बाहेर काढता आलं पाहिजे. हे पण एक कौशल्य, याला आपण कंपार्टमेंटलायझेशन असं म्हणतो. हे पण कौशल्य आहे, त्याचा पण अभ्यास आपल्याला व्हावा लागतो. कारण सुरुवातीला जेव्हा समुपदेशन आपण करतो तेव्हा ह्या 2-3 तास आपण जर काही समुपदेशन केलं तर ते सगळं डोक्यावरती येतं आणि खूप त्याचा त्रास होतो. त्यामुळे हे पण आपल्याला हळूहळू शिकावं लागतं की मी त्यापासून बाहेर होतोय आणि त्यांचे विचार मनामध्ये रुंजी घालू देत नाही आपण. आणि दुसरं आपण असं करतो की हे जे एका सत्रामध्ये काही झालेले दुसऱ्या कोणालाही आपण सांगत नाही.
आणि सांगत नसल्यामुळे किंवा सांगायचं नाही हे माहिती असल्यामुळे मनातल्या मनात आपण त्याची उजळणी पण करत नाही. आणि मनात उजळणी केली नाही म्हणजे मग आपण त्या सगळ्यापासून थोडेसे लांब राहू शकतो आणि भावनांवरती ताबा मिळवू शकतो. पण ताबा मिळवावा लागतो हे मात्र नक्की आहे. आणखीन एक मला दिसतंय सुजाता वैद्य यांचं दिसतंय. स्मॉल किड्स आर एंगेज्ड इन वॉचिंग टीव्ही अँड प्लेइंग विथ द गॅजेट्स. ऑल्सो दिस किड्स गेट हायपर सून. दिस इज अ बिग प्रॉब्लेम. We all are facing how to tackle or solve some of these problems. आता आपण समुपदेशनाकडे चालू आहोत पण तिकडचाच हा काही मला प्रश्न विचारलेला आहे असं मला वाटतंय. तर त्याचं उत्तर मी अशा पद्धतीने देते की मुलं ही अनुकरण करतात. घरातली जी कोण मंडळी आहेत ती स्क्रीनवरती किती वेळ आहे मुलं पाहत असतात. घरातली मंडळी वाचत असली तर मुलं वाचतील. घरातली मंडळी छान एकमेकांची गप्पा मारत असली, कोडी सोडवत असली, आपापलं काम व्यवस्थित करत असली तर मग मुलं पण तसं करतील. घरातली मंडळी जर टीव्ही बघत असली तर मुलं करतील. त्यामुळे जी घरातली मोठी माणसं आहेत त्यांचं एक आपलं कर्तव्य आहे की माझं अनुकरण माझी मुलं करणार आहेत, त्यामुळे मी त्या बाबतीत सावध राहिलं पाहिजे. आणि दुसरा भाग असा आहे की समजा मी जरी पाहत नसले टीव्ही किंवा मी जरी स्क्रीनवरती नसले पालक म्हणून किंवा दोघंही पालक जरी नसले त्याच्यामध्ये, तरी ह्या मुला मुलींना कशामध्ये तरी गुंतवून ठेवण्याची गरज आहे. त्यांना विविध प्रकारचे चॅलेंजेस देण्याची खूप गरज आहे. आणि असे जर आपण चॅलेंजेस त्यांना देऊ शकलो तर मग ती अशा वेळ घालवणाऱ्या टाइमपास करणाऱ्या गॅजेट्स मध्ये जाणार नाही. त्यांना चॅलेंजेस दिले पाहिजेत, त्यांना नवीन नवीन आव्हानं दिली पाहिजेत, त्यांना खेळ दिले पाहिजेत. तुझा व्हिडिओ तयार कर असं म्हटलं पाहिजे, तू एखादा पपेट शो तयार कर, तू कविता लिही, नाहीतर तू चित्र काढ. अशी त्यांना ज्याच्यामध्ये आवड आहे त्या गोष्टी जर त्यांना सांगत गेलं तर त्यांचा हा स्क्रीन टाइम कमी होईल. सो मॅनेजिंग स्क्रीन टाइम हे पण कौशल्य. त्याच्यातल्या 2 गोष्टी मी सांगितल्या. पालकांनी तसं अनुकरण करायला पाहिजे. पहिली गोष्ट पालकांनी तसं वागलं पाहिजे. दुसरं म्हणजे मुलांना वेगवेगळ्या ज्याला आपण म्हणू कन्स्ट्रक्टिव्ह प्रोडक्टिव्ह गोष्टींमध्ये गुंतवलं. रिपिटेटिव्ह त्याच टाइमपास करणाऱ्या अशा नसून ते चांगले करतील. उदाहरणार्थ माझ्या घरातली भांडी आहेत, त्या भांड्यांपासून काहीतरी छान आकार कर, चमचे, वाट्या, पेल्या. मी बघितलंय की काही जण मोटरसायकलचा आकार करतात, काही जण विमानाचा आकार करतात. ते छोट्या मुलांच्या बाबतीमध्ये किड्स म्हटलेलं आहे, तुम्ही ते करू शकता. किंवा आणखीन एखादा असा खेळ देता येईल त्यांना की लहान 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 असं शोधायचंय. मग घरामधल्या एक मोठी, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान मांड बरं वस्तू आणि मांड बरं या फरशीवरती. कदाचित चमचे असतील, मग कदाचित बादल्या असतील मोठ्या मोठ्या, कदाचित ते कप्पे असतील, कदाचित ते कागदाचे तुकडे असतील. म्हणजे मग लहान मोठं ही संकल्पना त्यांना वस्तूंच्या आधाराने कळाली. अशा काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी मुलांना सांगते. दुसरं म्हणजे आई वडील जे काम करतात त्या कामामध्ये त्यांना सहभागी करून घेणं हे पण शक्य आहे. स्वयंपाक करत असतील किंवा मी कोणीतरी एखाद्या प्रकारचे सॉफ्टवेअर करत असेल, तरी काही घरातली दुरुस्ती करते, धुणं धुत आहेत, पत्ते वाळत घालतायत, झाडं लावलेली आहेत, कुंड्या आहेत आपल्याकडे, असे जी काही घरातल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये गुंतवून ठेवणं असा पण भाग आहे. आणि आपल्या परिसरामध्ये काय आहे त्याचं निरीक्षण करायचं. आता उदाहरणार्थ कोविड-19 मुळे सगळी मुलं घरी आहेत. मग त्यांना घरच्या घरी सुद्धा इतिहास, भूगोल, शास्त्र, वनस्पतीशास्त्र याचा पण आपल्याला अभ्यास देते. पहा बरं 2-3 झाडं आसपासची कुठली आहेत, शोध बरं त्यांची नावं, लिही बरं, काढ बरं फोटो, त्याची पानं कशी आहेत, त्याची फळं कशी आहेत, त्याची उंची कशी आहे, बघ बरं. म्हणजे वनस्पतीशास्त्राचा अभ्यास झाला. मग आपल्या आसपास कोण कोण राहतंय, त्यांच्या भाषा कोणत्या आहेत, त्यांचे कपडे कोणत्या प्रकारचे, ते खातात पितात काय, आणि बरं माहिती. अशा पद्धतीने मग त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास, त्यांचा भाषेचा अभ्यास, म्हणजे ज्या टास्क काहीतरी जर मुलांना आव्हानात्मक आपण घरातच देत राहिलो तर मुलं हे जे टाइमपास करणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये राहणार नाही. आणि मुलांच्यावरती रागवून ओरडून काहीही उपयोग नाही. शांतपणानेच त्यांना सांगायला पाहिजे जे काय आहे ते. धन्यवाद. आणखीन एक प्रश्न दिसतोय मला सचिन राऊत यांचा. Our prejudices tend to have bearing on our assessment situation. How do you think a counselor should deal with the prejudices so as not to affect his counseling work?
खूपच मोठा प्रश्न आहे आणि आजकालच्या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये सगळीकडे हा अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे. कारण आपण म्हणतोय तसं भेद माणसांमध्ये जाणीवपूर्वक उत्पन्न करण्याचे काही प्रयत्न चाललेले आहेत. तर हा आपल्याला तात्विक विचार करायला पाहिजे, ज्याला आपण तर्क म्हणतो, रिझनिंग म्हणतो, क्रिटिकल थिंकिंग म्हणतो, त्याचा आपल्याला आधार घ्यायला पाहिजे. हे एक मला सगळ्यात चांगली गोष्ट वाटते की मला प्रेज्युडिसेस आहेत हे कळालं म्हणजे 50% काम झालं की आपलं. आपल्याला मला प्रेज्युडिस आहे, मला पूर्वग्रह दूषित मी आहे हे कळतच नाही ना, तसे आपण मागत राहतो. जर कळालं तर मग त्याचा अभ्यास करणं का आहे काय नाही करणं शक्य आहे. आणि काही वेळेला आपण प्रेज्युडिसेस म्हणतो ते आपल्याला इतरांच्याकडून आलेलं असतं. म्हणजे महिला काय बडबड्यात असतात असं एक आपल्या मनामध्ये असतं. ते साहित्य आहे, विनोद आहेत महिलांवरचे, मग त्या काय खरेदीलाच जात असतात असं. किंवा अमुक एक समाज त्यांच्या मनोवृत्ती व्यापारीच असते, त्यांची मनोवृत्ती. अमुक एक समाज असे आपल्याला ऐकू येतं साहित्यामध्ये आणि मग त्यावरती आपण आधारित जातो. तर आपण तरच आपलं जागरूक ठेवणं, सारासार विवेक करणं आणि अशा प्रकारचे जे प्रेज्युडिसेस आहेत, दूषित काही समज आहेत त्यापासून दूर राहायचं. तर मी म्हटलं तसं असे समज आहेत हे कळलं म्हणजे 50-70% आपलं काम नक्की झालेलं आहे. आपण त्यापासून दूर राहू शकतो. आणखी मला विशाखा भालेराव यांचा प्रश्न दिसतोय. मॅडम, व्हॉट अबाउट टीचर सायकोलॉजी अँड इन दिस पॅन्डेमिक रिलेव्हन्स टू मास्लोज हायरार्की, व्हॉट टीचर शुड डू टू बूस्ट फॉर मेंटल हेल्थ? खूप व्यापक असा प्रश्न आहे. कारण आता ह्या कार्यशाळेमध्ये प्राध्यापक मंडळी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. वेगवेगळ्या फॅकल्टीजचे ते प्राध्यापक आहेत. तत्वज्ञानाचे असतील, मॅनेजमेंटचे असतील, लॉचे असतील, एज्युकेशनचे असतील. आणि त्यामुळे मास्लोची जी आपण हायरार्की म्हणतो त्याच्यामध्ये कसं जायचं, तर पहिला जो आहे तो पॅन्डेमिक मध्ये असा भाग येणार आहे की स्वतःची जाण आपल्या विद्यार्थिनींना यथार्थ आहे का. मग त्याच्यासाठी आपण एक 5-10 प्रश्न विचारू शकतो की तुझं दिसणं कसं आहे, तुझं वागणं कसं आहे, तुझे मित्रमैत्रिणींचे संबंध कसे आहे, तुझा स्वभाव कसा आहे, तुझ्या भावना, वारंवार येणाऱ्या भावना, तीव्रतेने येणाऱ्या भावना कोणत्या आहेत. मग त्या नकारात्मक परिणाम करणाऱ्या जास्त आहेत का सकारात्मक परिणाम करणाऱ्या जास्त आहेत, वगैरे वगैरे. स्वतःला ओळखता आलं तर एक पहिला मुद्दा होऊन जातो, पहिली पायरी होऊन जाते. आणि नंतर तुला कुठे जायचंय, काय गाठायचंय, ध्येय काय आहे, काय मिळवायचंय येत्या वर्षभरामध्ये, येत्या 5 वर्षामध्ये, 10 वर्षात, 50 वर्षात, 60 वर्षात, असं जर सगळं जर माहीत असेल तर मग तिची अचिव्हमेंट मोटिवेशन जी आहे, संपादन प्रेरणा आहे ती मग वाढू शकते. आणि मग ते जे मी ठरवलेलं माझं उद्दिष्ट आहे, गोल आहे, तिथे जाण्याचे मार्ग कोणकोणते आहेत, अडथळे कोणकोणते आहेत, मदत कोण करणार आहे, असा हा मार्ग हा जाऊ शकतो. त्यामुळे शिक्षकांनी, प्राध्यापकांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःला प्रेरित केलं पाहिजे. स्वतः तुम्ही जाणून घ्या, स्वतः तुमचे उद्दिष्ट ठरवा आणि मग त्याच्या मार्गामध्ये कसं जायचंय, काय जायचंय याच्यामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. असा आहे. शीतल महाले यांचा प्रश्न आहे. खरं आहे, माझ्या घरी टीव्ही नाही, त्यामुळे माझ्या मुलीला टीव्हीची आवड नाही. फारच तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. माझ्याही घरी टीव्ही नाहीये, आहे पण तो कुंकू घालण्यासारखाच आहे. तसेच मोबाईलचा वापर हा मनोरंजनासाठी न करता आम्ही कामासाठी करतो, त्यामुळे तसाच संस्कार तिच्यावर झाला आहे. त्यामुळे घरी पालक म्हणून आपली भूमिका महत्वाची आहे. खरंच आहे, हे महत्वाचं आहे. आणि मुलांचं कौतुक करणं योग्य जागी आणि मुलांना त्यांच्या काही चुका असेल त्याची योग्य जाणीव देणं, असं जर आपण करत गेलो तर आपल्याला निश्चित आपलं पालकत्व सुधारेल, आपल्या मुलांच्या मध्ये प्रेरणा, अंतःप्रेरणा जास्त चांगल्या पद्धतीने जागृत होईल. आणखीन आहेत कोणाचे काही प्रश्न? मला वाटतं अंतःप्रेरणा कशी वाढवावी असा पण एखादा अगदी कळीचा प्रश्न कोणाचा असू शकेल. तर नमस्कार मॅडम. हा,
मी डॉक्टर पवन देशमुख बोलतोय. थोडं म्हणजे प्रश्न खूप चांगल्या प्रकारे आपण त्यांना उत्तरं दिलीत, पण मला एक आवर्जून सांगावंसं वाटत आहे, म्हणजे तुम्हाला सॉरी फॉर इंटरप्शन. आवर्जून हे सांगावंसं वाटतंय मॅम की सकाळी आपले सेशन्स आणि व्हिडिओ त्यामध्ये दिलेला तुम्ही संदेश, केलेलं मार्गदर्शन आम्ही युट्यूब चॅनलला पण याला लाईव्ह करतोय या डिस्कशन सेशनला, आणि आपले जे रेकॉर्डेड व्हिडिओ होते त्याचे पण अभिप्राय आमच्याकडे आलेत. तर मला हे अभिमानाने सांगावं वाटतं की ह्या कार्यशाळेमध्ये म्हणजे तुम्हासारखे लोक आम्हाला लाभले आहेत वक्ता म्हणून आणि रिसोर्स पर्सन म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं आकर्षक हे ठरलं की मराठी भाषेचा वापर आणि ती मांडण्याची पद्धत, म्हणजे जे पार्टिसिपंट असतील त्यांना खूप सोयीचं केलं समजायला. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे सगळे स्पीकर काल 2 सेशन झालेत आणि आज सोनी मॅडमचं पण सेशन झालं, आपलं पण झालं. तर सगळ्यांचा एक कॉमन अभिप्राय जो होता तो मला इथे सांगावासा वाटतो, तो म्हणजे मराठी भाषेचा अगदी साध्या सरळ स्वरूपात मांडणी आणि त्याला लोकांपर्यंत पोहोचण्याची जी कला आहे. खरंच म्हणजे तुम्ही लोक तुमच्या क्षेत्रातले सिनियर आहात आणि खरंच त्यामुळेच या वर्कशॉपला खरं तर शोभा आली असं म्हणायला हरकत नाही. आणि खरंच म्हणजे मराठी भाषा ही तेवढी आहे इफेक्टिव्ह सांगायला, कम्युनिकेशन करायला, आणि आपल्या विषयाला धरून तुम्ही सगळे विषय कव्हर केलेत. विषय खूप छान होता आणि अभिप्राय जे आलेत ते डिस्कशन करायला लोक खरं तर वेटिंग मध्ये आहेत अजूनही, पण त्यांना आम्ही युट्यूब लाईव्ह करून त्याचा ऍक्सेस करतोय. पुन्हा एक तुम्हाला सांगण्यासाठी सांगतोय की याचं रेकॉर्डिंग करून आपण वेबसाईटवर पण टाकतोय मॅम, की जेणेकरून ज्या लोकांना इंटरनेट कनेक्शनमुळे काही इंटरप्शन आलं असेल तर ते लोक घरी राहून या 6 दिवसात केव्हाही आपला हा जो डिस्कशन सेशन आहे हा बघू शकतात. तर आता वेळ ही आहे की मी आपल्या विभागाचे डायरेक्टर संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील सरांना मी इथे आमंत्रित करतो वोट ऑफ थँक्स करण्यासाठी. मॅडम नमस्कार. नमस्कार नमस्कार. 2 वर्षांनी भेटतोय आपण. भेटतोय आणि खूप छान वाटलं. आपण या माध्यमातून सर तुमचा ऑडिओ म्यूट झालाय बहुतेक. आता येतोय आवाज? हा आता येतोय. परत गेला. आमचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर यांची मूळ कल्पना ही होती आणि त्यांनी असं म्हटलं की या लॉकडाऊन पिरियडमध्ये अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांना ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून जे विद्यार्थी आहेत यांना आपल्या भविष्याबद्दलच्या ज्या काही कल्पना असतील, कसं होईल याविषयी समुपदेशन त्यांना झालं पाहिजे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर सर्वात प्रथम प्रत्येक महाविद्यालयामध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती व्हायला पाहिजे अशी ती एक मूळ कल्पना होती. आणि मग आमचा शोधाशोध सुरू झाली की वक्ते कोणते घ्यायचे, कोण याला समुपदेशन करणार, किती प्राध्यापकांना हे रुचनी पडणार, अशी सगळी आमची आम्ही काम करायला लागलो. आणि पटकन तुमचं नाव आठवलं, म्हटलं चला मॅडमला थोडा त्रास देऊया. आणि निश्चितच खूप चांगलं आज तुम्ही सेशन हे घेतलं. तुमचे खूप खूप आभार. आणि असंच तुमचं सहकार्य आम्हाला आहेच, काही प्रश्न नाही. या माध्यमातून आपण पुन्हा 2 वर्षांनी का होईना आपण आता भेटतो. पण आता आमचं असं ठरलं आहे की आम्ही आता या ऑनलाईनच्या माध्यमातून जर हे अशा प्रकारचं जर राहिलं आणि पुढेही जरी असं लॉकडाऊन किंवा कोविड-19च्या माध्यमातून पेंडेमिक जर आपल्याला राहायचं काम पडलं तर निश्चित नेहमी आम्ही तुम्हाला त्रास देऊ. आणि एक चांगलं कल्चर निर्माण होण्याचा साठी निश्चितच आपली मदत होणार आहे. मॅडम आपण याही वेळेस म्हणजे इतका वेळ थांबून आम्हाला मार्गदर्शन केलं आणि हे सगळं सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला मेलवर टाकून सुद्धा काही लोकांचे प्रश्न असतील, कारण भरपूर लोकांना प्रश्न विचारायचे पण वेळ आपल्याला फार कमी राहतो याच्यामध्ये, तर निश्चितच तुम्हाला मेलवरती आम्ही प्रश्न विचारू
आणि त्यांना ज्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांना काही अडचणी आहेत, अशा अडचणी आपल्या माध्यमातून, मेलच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपले धन्यवाद मॅडम. आणि मी थोडस हा मॅडम, तुम्हाला पण सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मी सुरुवातीलाच बोलले, तुमचं पण नाव घेतलं सर, आपल्या कुलगुरूंचं पण नाव घेतलं, चांदेकर सर, आणि तुमची टीम फारच सुंदर आहे. आणि मी म्हणते की साधारणपणे एक महिनाभर तुमची प्रचंड धडपड चालू आहे. आणि या लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात, आणि त्याच्यातून मी म्हटलं की माझ्यासारखी एखादी म्हातारी बाई असते की आणखीन नवीन अडचणी काहीतरी. तुम्ही सगळ्यांनी त्याला सहकार्य दिलं. आणि आता थँक्यू, धन्यवाद मॅडम. आता जेवढे लोक याच्यामध्ये सध्या जॉईन आहेत, मला असं वाटते थोडी चर्चा मगाशी आपली डॉक्टर पंकज वसाडकर सरांसोबत राहून गेली होती. मी पंकज वसाडकर सरांना विनंती करेल की त्यांनी आपली जी मगाशी राहिलेली जी चर्चा आहे त्या चर्चा सुरू करावी. पंकज वसाडकर सर लाईन वरती आहेत का? वसाडकर सर आहे. मगाची सांगितल्याबद्दल धन्यवाद. मगाची चूक सावरली, फार झालेलं आहे. आय नो. वनिताताई आणि चित्राताई दोघी जणी आपण ज्येष्ठ आहात. या कार्यशाळेचं प्रास्ताविक सरांनी सांगितलं. तत्पूर्वी काय होतं, या कार्यशाळेच्या आखणीमध्ये जे प्रामाणिकपणे मत मांडतोय ते बघा. आपण बाकीच्या लोकांना दुतर्फी संवादासाठी घेतोय की तुम्हाला काय वाटतं, विषय संयुक्तिक वाटतो का, विषयाचं आकलन तुम्हाला नीटपणे होत आहे का, विषयाचं गांभीर्य तुम्हाला कळतंय का, म्हणजे जेणेकरून आपल्याला आणखी काही बदल हवे असेल तर आपण ते घेऊया. तुम्ही दोघी चित्रताई आहेत की नाही मला माहिती नाही, सध्या आहेत का चित्रताई? आय डोंट नो. ओके. सो मला एक तुम्हा दोघांना विनंती होती, तुम्ही ज्येष्ठ आहात, बरेच वर्ष झाले काम केलंय. डॉक्टर पाटील सरांचं आणि आमचं असं मत आहे की 7 दिवसाची कार्यशाळा इथे थांबू नये, याला प्रायोगिक स्तरावर कुठेतरी स्वरूप यावं. अगदी बरोबर, गरज आहे त्याची. हॅलो, आवाज येतोय? पंकज सरांच्याकडे काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम, लो दिसतंय. आता येतोय आवाज? येतोय. हा, मी तुम्हाला विनंती अशी करेल की आम्हाला महाविद्यालयीन स्तरावर प्राध्यापक म्हणून कौन्सिलर निवडताना काही ठोकता लावता आले, त्यांची संवाद कौशल्य म्हणा, त्यांची तंत्र म्हणा, कारण की सगळ्यांनाच एकदम सरसकट कौन्सिलर करण्याची प्रोसेस ही आमच्या आवाक्याच्या बाहेरची आहे किंवा कुणाच्याही बाहेरची आहे. त्यामुळे प्रामुख्याने कुठली कौशल्य, कुठल्या व्यक्तिमत्वांना आपण प्राधान्य देऊन किमान स्तरावर त्यामध्ये आपण प्रायोगिक काहीतरी करू शकू, याची एक सुंदरशी आखणी आम्हाला जर पाठवली तर डॉक्टर श्रीकांत पाटील आणि सगळ्यांच्या तर्फे आम्ही तुमचा आभारी राहू. आपण जुळल्यात फार छान. इतर वक्ते पण आता उद्यापासून आहेत. मी बाकीच्या सहभागी लोकांना एक विनंती पुन्हा करतो, व्यक्तिगत प्रश्न शक्यतो टाळा. आपण जर मानसशास्त्राचे असाल उत्तम आहे, पण इथे विविध शाखेचे सुद्धा आहेत, तेव्हा विषयानुरूप जर प्रश्न आले तर थोडा कसदारपणा येईल. एवढं बोलून मी थांबवतो आणि उद्या पुन्हा एकदा आपण या संख्येने उपस्थित राहू अशी मी आपली अपेक्षा करतो. धन्यवाद सर. नमस्कार. मला असं वाटतं की डॉक्टर मानसी राजहंस या समुपदेशकाविषयी बोलणार आहेत. तो कसा असला पाहिजे त्याच्याविषयी थोड्या टिप्स इथे मिळू शकतील. हो हो, मला ती आखणी म्हणतोय मी, ती आखणी आली तर आपण पुढे बघूया. आणि टेक्निकल टीम, थँक्यू. डॉक्टर पवन सर, डॉक्टर दिनेश सर, यू आर स्टील फटीक. चेहऱ्यावर थकवा दिसतोय तुमच्या. आणि वनिता मॅडम आज दिसतात आहेत खुश, तब्येत छान असावी. आय सपोज टू बी. या मंडळींनी खूप छान सहकार्य केलेलं आहे. आणि हो, आनंदाची गोष्ट म्हणजे वनिता मॅडम, तुमचे सगळे सेशन शुद्धताई दत्ते बघतात आहेत. डिस्कंटिन्यू झालं होतं त्यावेळेला शुद्धताईंचा फोन पंकज सर, एक विनंती आहे आपल्याला. तुम्ही जो प्रोजेक्टच्या बद्दल बोलले होते त्याच्याबद्दल जर आपण आता सांगितलं तर बाकीचे लोक सुद्धा तयारीला लागतील. वनिता मॅडम, आपण 2 मिनिटं बसावं. हो हो, बसले. थँक्यू मॅडम, थँक्यू. जसं
मी उगाच स्तुती करत नाही सर कधी, पण मला तुमच्याबद्दल यावेळेला स्तुती करण्याचा मोह राखला जात नाहीये. स्पेशली मी पाटील सरांना सांगतोय की स्तुती ती याच्यासाठी आहे की आमच्या डोक्यात काहीतरी उगवतं आणि त्याला छटाई करण्याचं काम तुम्ही व्यवस्थित करता. त्याच पुढचं बीज मी सांगतोय की प्रायोगिक स्तरावर सगळ्या सहभागींना विनंती आहे, नीट ऐकावं. प्रायोगिक स्तरावर किमान 5 ते 8 महाविद्यालय आपण उपक्रमासाठी दत्तक घेत आहोत. येणाऱ्या काळामध्ये प्रायोगिक स्तरावर 5 ते 8 महाविद्यालय आणि त्यातली मंडळी शक्य असेल तर निवासी आणि शक्य नसेल तर अनिवासी स्तरावर आपण संपूर्ण वेळ काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या डेमो सहित, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन सहित, तुम्ही जर बघितलं तर शेवटी तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पण दिसणार आहेत. सो अकॉर्डिंग टू लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन प्रश्न घेऊन आपण याला सामोरं जाणार. पुन्हा पंकज सर आवाज त्यांचं मूल्य मॉडेल समोर मांडून. हॅलो, आता येतोय? येतोय. प्रायोगिक स्तरावर ही संपूर्ण आखणी मॉडेल तयार होईल. ती मान्यवर कुलगुरू सरांसह मांडण्यात येईल आणि विद्यापीठीय समितीकडनं त्याची सहमती मिळाल्यानंतर त्याची ब्ल्यूप्रिंट आपण इतर राज्यांमध्ये इतर प्रकारे आपण सुरुवात करणार आहोत. त्यासाठी तुमचं सहकार्य लागणार आहे. तुम्हाला सर म्हणतात की त्रास देऊ, मी त्याला असं म्हणेल की आम्ही तुम्हाला आता चिमटे काढायला सुरुवात करणार, सातत्याने आम्ही तुम्हाला उठवणार की चला आता सांगा. कारण काय झालेलं आहे, थोडस विषयांतर नाही होणार पण सांगतो, पुस्तकी ज्ञान आणि व्यवहार शिक्षण ज्ञान याची सांगड बांधण्याची आता खरी गरज आहे. म्हणून आपण त्या दिशेने प्रयत्न करू आणि मी विनंती करतो की आपण सगळी मंडळी, जी सहभागी मंडळी आणि वक्ते मंडळी आहे, त्यावेळेला एवढ्याच उमेदीने सोबत राहाल अशी अपेक्षा बाळगतो आणि धन्यवाद म्हणून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर, आमचा जो विचार आहे, मी याच्यासाठी तुम्हाला म्हणतोय कारण आता जवळपास एक 95-96 लोक आपल्यासोबत जुळलेले आहेत इथे. ओके. आणि एवढे लोक जुळल्यानंतर ही जी संकल्पना आहे ही त्यांच्यापर्यंत गेली तर ते आता विचार करणं सुरू करतील. एक्झॅक्टली. आणि आता आपल्या जवळ अजून 4 दिवस आहेत. हा आपला दुसरा दिवस आहे. अजून 4 दिवस आहेत. 4 दिवसामध्ये त्यांच्या संकल्पना, आपल्या संकल्पना आणि त्यांचे सुद्धा आपण सजेशन घेणार आहोत. जे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ज्या लोकांचं आहे त्यांच्या सुद्धा सजेशन्स आपण घेऊ आणि त्यातला एक मध्यबिंदू काढून कोण याला कसं आहे, याच्यामध्ये फक्त सांगून चालणार नाही आपल्याला, याच्यामध्ये ड्युटी लोक लागतील, याच्यामध्ये काम करणारे लोक लागतील आणि म्हणून लोक विचार करतील की आमचे सगळे प्राध्यापक बंधू विचार करतील की व्हॉट आय एम फिजिबल फॉर दॅट. म्हणून मी ही संकल्पना आज तुम्हाला मांडायला लावली आणि 4 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ते सुद्धा आपल्याला रिप्लाय देतील, सर आम्ही तयार आहोत. तुम्ही 6 कॉलेज म्हटलंय तर 6 कॉलेज 10 कॉलेज आपण घेतोय, पण तिथे आपण असं कोणाला जबरदस्ती करणार नाहीये. म्हणून तिकडून जर रिस्पॉन्स आला, त्या कॉलेजमधून जर रिस्पॉन्स आला तर मग आपण 100% इकडून रिस्पॉन्स त्यांना द्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर हाही एक मुद्दा होता. म्हणून मी तुम्हाला आज म्हटलं की तुमची संकल्पना या प्रसंगी सांगून द्या. म्हणजे 4 दिवस आहेत, लोक आपले प्राध्यापक मंडळी ही सगळी विचार करतील आणि मग आपण याला मुहूर्त रूप देऊया. तर तुमच्या फीडबॅक वाचतोय सर आपण त्यांचे फीडबॅक वाचतोय. गट समुपदेशन असा पण विचार करते आपण. गट समुपदेशन. गट समुपदेशनाचा विषय आहे आपला. फक्त फीडबॅक येतात आहेत आणि यांचे क्वेश्चनर येतात आहे, त्याच्यावर यांचं ग्रेडिंग ठरणार आहे सर. बरोबर. यांची जे ग्रेडिंग ठरणार आहे ते त्याच्यावर ठरणार आहे. मग मौखिक चाचणी होईल, मग प्रात्यक्षिक चाचणी होईल आणि त्याच्यातनं ते 10 जण निवडले जातील. बरोबर. ठीक आहे, चालेल. ओके, थँक्यू सर. थँक्यू. सगळ्यांचे धन्यवाद, सगळे उपस्थित झाल्याबद्दल. थँक्यू सर.